हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्याला घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणायचे, सगळ्यांनी बरोबरच म्हणूया. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव, श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापन्तापं व्याधिमाधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्त्यजूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देवत्वं शरण्योऽघहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते, घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं, प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत्. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. भगवती श्री भीमा आणि अमरजा यांच्या संगमावरती श्री गुरुचरित्र कथा सुरू आहे. आणि नामधारक अत्यंत श्रद्धेनं ती कथा ऐकतायत. सिद्ध म्हणाले, सरस्वती ऐक. श्री गुरूंनी श्री नरसिंह सरस्वतींनी नरसिंहवाडीवरून गाणगग्रामी जाणं केलं, पण जाताना मनोहर पादुका तिथे ठेवल्या. आपलं सामर्थ्य सगळं तिथे ठेवलंय. आणि शिरोळला राहणारी एक स्त्री, कुणीतरी तिला सांगितलं असं काही संकट असेल तर वाडीला जावं किंवा संतांचं दर्शन घ्यावं, म्हणजे संत यातनं आपल्याला बाहेर काढतात. म्हणून ती तिथे आली. पण स्वामी महाराज तिकडे, म्हणून पादुकांना प्रदक्षिणा घालू लागली. एक दिवस नव्हे, 3 दिवस आणि 3 रात्र ती तिथे राहते. तिचे पती बरोबर आहे. ओले त्यांना प्रदक्षिणा आहे, दिवसभर उपवास आहे, श्रद्धा आहे, सगळं एकत्र आहे. कर्म भक्ती काही एक गोष्ट कमी अशी नाही. आणि तिला एक दिवस पहाटे स्वप्न पडलं. अशीच ती प्रदक्षिणा घालती. इतक्यात तो शौनक गोत्री ब्राह्मण, ज्याचं पैसे राहिले होते, तो पिशाच्य रूपात, भयंकर रूपात तिला भीती दाखवू लागला. आणि तो सांगू लागला की माझे पैसे दे, नाही तर तुला मारून टाकीन, तुझ्या मुलांना मारून टाकीन. घाबरली ती. आणि इतक्यात श्रीगुरु त्या पादुकांच्या इथून औदुंबरातून प्रगट झाले. आणि त्यांनी दंड असा समोर केला आणि सांगितला, मर्यादेत राहा, माझ्या भक्तांना त्रास देऊ नकोस. त्यानं जेव्हा गयावया केली, सांगितलं अष्टतीर्थामध्ये स्नान कर, ही जे देईल ते घे. शौनक गोत्री ब्राह्मणाला ती काहीतरी देईल, ते तुला मिळेल. आणि त्यातून तू सद्गतीचा विचार करते, 100 रुपयाचा विचार काय करतोयस. आणि गुरुजींच्या उपदेशानं त्याच्यात फरक पडला आणि तो मान्य करतो, निघून गेला.
आणि स्वप्नातच तिला असं दिसलं, गुरुजींनी तिला श्रीफळ म्हणजे नारळ ज्याला म्हणतो आपण, तो प्रसाद म्हणून अर्पण केला, तिला दिला आणि सांगितलं तुला 2 पुत्र होतील. एक पुत्र झाला, 3-4 वर्षाच्या फरकानं दुसरा पुत्र झाला. पुढे तया नारीसे पुत्रयुग्म सद्वंशी झाले, श्री गुरु कृपेसे एकचित्ते परियसा व्रतबंध करीते ज्येष्ठासी. थोरल्याची मुंज ठरली. 7 वर्षाचा झाला की मुंज करायला पाहिजे. 1 वर्ष गर्भाशयातलं, एक बाकीची जन्माला आल्यानंतरची. आणि असा तो प्रसंग चाललाय. त्याच वेळेला धाकट्या मुलाचं चौल कर्म करूया, आणि तो 3 वर्षाचा आहे. समारंभ करी जननी चौल कर्म करणे मनी पुत्रासी झाले वर्षे तिने अत्योल्हास मानसी. आणि त्याच वेळेला घरात खूप पाहुणे आहेत. थोरल्याची मुंज ठरली आहे, धाकटा 3 वर्षाचा आहे. आणि अचानक त्या धाकट्या मुलाला रात्रीमध्ये धनुर्वाताचा त्रास झाला. अवयव वाकोनी दिसे भयानक नयनी, येणे परी दिवस तिन्ही कष्ट तसे तो बाळ. अचानक आता आपण ते धनुर्वाताचं इंजेक्शन टिटॅनिसचं देतो ना, ते होऊ नये म्हणून, असा काहीतरी त्याला तो त्रास झाला धनुर्वात. आणि एकदम ते बाळ आजारी नुसतं पडलं नाही, हात पाय असे वाकडे विकडे झाले. आणि औषध वगैरे मिळेपर्यंत तो मुलगा गतप्राण झाला. बाकी सगळी दुःख कमी होतात, पण पुत्र दुःखन दिने दिने सांगितलंय. बरं, यापूर्वी तिची मुलं मरत नव्हती असं नाहीये, पण आता श्री गुरूंचा प्रसाद झाला याचा अर्थ निश्चित असा आहे. त्यांनी सांगितलंय काही काळजी करू नको, ही मुलं उत्तम असतील आणि भरपूर जगतील, जराही काळजी करू नको असं गुरुजींनी सांगितलंय स्वप्नामध्ये. मला पडलेलं स्वप्न खोटं आहे का आत्ता घडलेला प्रसंग खोटा आहे? आणि सश्रद्ध अंतःकरण ज्याचा असतं ना, त्याला जास्त त्रास होतो. सगळं वातावरण बदललं. कालपर्यंत आनंद होता आणि एका क्षणात सगळं, आता कसली मुंज, काय कसलं काय. त्या मुलाचं प्रेत मांडीवर ठेवून अखंड रडती आहे, डोळ्यातनं पाणी वाहत आहे. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले. लोक जमले, बाकी तयारी केली. बाहेर आणून ते गाडगं ठेवलंय, ते त्रिकोण असतो तो ठेवलाय, दोरी, सगळी तयारी केली आहे. ही म्हणाली या बाळाला न्यायचं नाही, आणि न्यायचं असेल तर मला पण बाळाबरोबर जाळा. लोक म्हणले बाई डोकं फिरलं का काय? येणे परती खूप समजावून सांगितलं. येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन, म्हणे माते दिधली जाण स्थिर म्हणून 2 फळे. 2 नारळ दिले होते त्या दिवशी. असा प्रसंग घडतोय अत्यवस्थ. ते म्हणाले अरे या जगामध्ये सगळेजण मरायलाच येतात ना. आणि खूप लोकांनी समजावून सांगितलंय. ती म्हणाली अगदी बरोबर आहे तुमचं, हे मला कळत नाही असं वाटतंय का? मी अनेक अशी दुःख पचवली आहेत. माझा प्रश्न असा आहे, श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदा असती, त्याणी दिधले मज सुत, त्यांनी दिले होते त्याचे बोल केवी मिथ्या, माते दिधलावर सत्या त्यासी घडो माझी हत्या, पुत्रासवे घेईन प्राण. आता जर त्यांनी मला सांगितलं हे जगतील आणि जर ते जगले नाही तर याचं पातक कोणाला आहे? आता मी पण त्यांच्याबरोबर मरते म्हणजे आमच्या दोघांच्या हत्येचं पात नरसिंह सरस्वतींना लागेल. असा म्हणून तिने जी उदाहरणं दिली आहेत ना ती बिनतोड आहेत. ती म्हणाली व्याघ्रा ते धेनू भिवून, वाघाला घाबरली एक गाय आणि धावत धावत एकाजवळ गेली आणि त्यानंच गायीचा शिरच्छेद केला. हो,
एखादा मनुष्य मंदिरात जातो, पूजे करता, देवा माझं रक्षण करा, आणि तेच मंदिर त्याच्या अंगावर पडून तो मरतो. असं माझं झालंय. शरण तयासी मरण दिलेसी, जो शरण आहे त्याला मरण दिलं आणि अखंड रडत राहते. ते प्रेत काही ती देत नाहीये. द्विज ज्ञाते मिळून सकाळी येती तये स्त्री जवळी, वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू. जे जे समयी होणार गती ब्रह्मादिकांना सगळेजण मी मगाशी म्हटलं तसं तीच कॅसेट वाजवतात. चल बरं कसं आपण कृष्णेवरती जाऊया आणि त्याचं अवधूतही करूया. आणि म्हणून तिला बरोबर घेतलं. ते बाळ बरोबर आहे. आणि आता त्या वाडीच्या ज्या पादुका आहेत, हा प्रसंग घडला शिरोळात. स्मशानाकरता जायचंय वाडीला, कारण शक्यतो नदीकाठी स्मशान असायची पूर्वी. तिथे जाऊया. ती म्हणाली नाही नेऊ देणार मी तुम्हाला. सगळी तयारी तुम्ही केली, आपण जाऊया जाऊया म्हणताय, मी येणार नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, समाधानकारक उत्तर द्या, मी यायला तयार आहे, नाही तर त्याच्याबरोबर मला जाळा. खूप समजावून सांगितलं तरी सुद्धा त्या स्त्रीमध्ये फरक पडेना. 20 अध्याय समाप्त होतात. 21व्या अध्यायामध्ये अचानक त्या गर्दीमध्ये एक अत्यंत सच्छुद्ध सात्विक असा ब्रह्मचारी, विशीचा, छान तेजस्वी असा, सूर्यासारखा प्रकाश, चकचकीत असा गोटा, त्याच्यावरती गाईच्या खुरा एवढा घेरा, त्याच्यावरती चापून चपून बसवलेली फुलवात, गळ्यामध्ये यज्ञोपवीत, खांद्यावर एक पंचा, गुडघ्यापर्यंत पंचा, असा तेजस्वी एक मुलगा समोर आला. त्याला बघितल्याबरोबर सगळ्यांनी नमस्कारच केला. आणि ब्रह्मचारी तिच्या समोर येतो आणि सांगतो, माय कुणाकरता रडतीयस? त्यातल्या चैतन्याकरता रडत असशील तर चैतन्य मरत नसतं, आणि देहाकरता रडत असशील तर देह समोरच आहे. यातल्या कुणाकरता रडतीयस तू? जीवन त्यालाच म्हणतात ज्यामध्ये सुख आणि दुःख, सुखमध्ये सुखम स्थितम दुःखम, दुःखमध्ये स्थितम सुखम, एतत् विद्या समासेन सुखम दुःखंच प्रोक्तये. कधी दिवस असा की पुत्र जन्मोत्सवाचा, कधी दिन उगवे की मृत्यू कोलाहलाचा, मनुज निज शीर्षी हर्ष शोकासी वाही, दिवस जगती सारे सारखे येत नाही. कधी दिवस असा की मिरवणूक ती कधी की लग्न काळी निघाली, कधी दिवस असा की प्रेत यात्रा निघाली, मनुज निज शीर्षी हर्ष शोकासी वाही, दिवस जगती सारे सारखे येत नाही. यालाच जीवन म्हणतात. असं एक तरी गाव आहे का जगामध्ये की ज्याला मसनवटा नाही आहे? सगळ्या नद्या जशा उपनद्या, मुख्य नद्या आणि मुख्य नद्या जशा सागराला मिळतात, तशी सगळ्यांची जीवनं मृत्यूरूपी सागरालाच मिळतात. काही जण लहानपणी मरतात, काही जण वृद्धपणी मरतात, काही जण अतिवृद्ध होऊन मरतात, पण सगळे केव्हा ना केव्हा मरतात. आपण पत्रिका दाखवतो आणि पत्रिकेद्वारे आपण एवढं पाहतो की आमच्या मुलीचं लग्न कधी होईल बुवा, आमच्या घराचं काम कधी होईल बुवा, अमकं कधी होईल बघा. पण एकालाही पत्रिका न दाखवता आपल्याला निश्चित माहिती आहे केव्हा ना केव्हा हा देह सोडायचा आहे. माझे गुरुजी नेहमी सांगतात, देवाची आणि आपली स्पर्धा चालली आहे म्हणाले. तो म्हणतो मी तुला नेणार आणि मी म्हणतो तू कसं नेतोस बघतो, कोण जिंकणार आहे? निश्चित आहे ना. पण हे कळत नाही असा मुद्दा नाही आहे, वळत नाही हा मुद्दा आहे. केवढी खात्री आहे हो.
समर्थांनी वर्णन केलंय, कळेना पुढे काय होणार आहे, कळेना तनू कोठपर्यंत आहे, अहनी अहनी भूतानी गच्छन्ति च यमालयम. काल मी श्लोक सांगितला होता महाभारतातला. रोज 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 माणसं मरतात तरी स्वतः मात्र अमर समजतात. अगदी गमतीनं बोलायचं झालं तर महिन्याचं रिचार्ज कशाला केलं हो? 3 महिन्याचं 84 दिवस 500 रुपये. 4 दिवसात संपलं तर कुणी वापरायचे पैसे पुढचे? गंदे महाराज गमतीनं सांगायचे. तर म्हणले फार चांगली झाली वांग्याची भाजी म्हणून यानं सांगितलं बुवानं, ठेवा बरं का उद्याच्याला, की नाही तर संध्याकाळ फ्रीजमध्ये ठेवा वहिनी, फारच वांग्याची भाजी चांगली झाली. ते म्हणले मेलाच तर कोणी खायची. थोडं गमतीनं बोलतोय पण हे केव्हा तरी ठसवून घेतलं पाहिजे. आणि हे आतमध्ये जर असेल ना तर मनुष्य वाईट वळणावर जाणारच नाही. तो वाईट का वागतो माहिती का? त्याला 2 गैरसमज आहेत. एक गैरसमज मी कधीही मरणार नाही, दुसरा गैरसमज मेलोच तर इथलं वरती नेता येतं. कशा करता वाईट वागायचं? आणि म्हणून बऱ्याचदा या गोष्टी आपल्या शिक्षणात यायला पाहिजेत हो. मला अनेकदा वाटतं शिक्षणात आल्यानंतर 50% तरी जगात फरक पडेल. कव्वाली ऐकताना, भजन ऐकताना, अभंग ऐकताना माणसं हो हो चढता सूरज, भूपेश्वरी आहे. सारे ग पध ध सा ध प ग रे, चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे. हे कव्वाली ऐकताना, भजन ऐकताना माणसं जळगाव ते बेळगाव मानवतात. खरं खरं. श्रोते हो, इतका वेळ लोक सांगत होते तेही ती ऐकत होती, आणि आता हा बोलत होता तेही ती ऐकत होती. पण फरक पडला हो. पण सांगणारा साक्षात्कारी प्रत्यक्ष दत्तप्रभू त्या रूपात आले होते. आणि का माहितीये का? एकाच कारणाकरता, कारण तो शब्दात अडकला होता. नारळ कोणी दिला होता? श्रीफळ कोणी दिलं होतं? म्हणून नेहमी लक्षात ठेवाल, कुठल्याही प्रपंचातला प्रसंग असो, कुठला परमार्थातला असो, प्रत्येक वेळेला देवाला मध्ये ठेवत चला. कोण आहे? तर माझे श्री गुरु याला साक्षी आहेत. साक्षी गोपाळ नावाचं एक आख्यान आहे. अगदी साधी चेकवर सही करताना सुद्धा देवाचं नाव घेत चला हो. कदाचित आपली फसवणूक होईल, कदाचित नाही होणार, पण देव जर त्या सहीच्या वेळेला आठवला असेल ना तर जबाबदार तो राहतो. बाकी सगळी दुनिया एक वेळ फिरेल, पण श्री गुरु भगवंत कधी आपला कल्याण होऊ देत नाहीत. समर्थ म्हणाले, शिरी भार वाहेन बोले पुराणी, मी तुम्हाला डोक्यावर घेऊन तुमचं ओझं आयुष्यभर वाहीन. नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. स्वतःच्या सहीवर न्यायव्यवस्थेवर फार विश्वास ठेवू नका हो. ती नसते असा मुद्दा नाहीये, ती सुद्धा अनुकूल तेव्हा होते ज्या वेळेला त्याची इच्छा असते. ते सगळे प्रोटोकॉल सांभाळा, काय सगळं ज्या ज्या वेळेला ते सगळं करा, पण अगदी पक्का करून ठेवा. नाही तर आलेच कशाला असते? इतक्या वेळेला आले होते काय? म्हणून सगळे संत पहा. नरसिंह मेहत्यांकडे एकानं अशी सोंडी मागितली होती, बाबा माझ्या साकडं 700 हो नाहीत. त्याने सांगितलं, तुम्हाला हा पत्ता कोणी सांगितला हो?
नाही म्हणले मला द्वारकेत जायचं, पुढे वाटेत चोरा चिलटांचं भय आहे म्हणून आमचे मुख्य आहेत त्यांनी सांगितलं की इथे हुंडी वठवून घ्या, म्हणजे पैसे द्या, ड्राफ्ट घ्या, तिथेकडून आपण तो वठवूया. म्हणजे चोरानं चोरला तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही. ते म्हणले मी सोडून दिला हा व्यवसाय, मी नाही काम करत हो. तुम्हाला म्हणाले श्याम सुंदराची कृष्णाची शपथ आहे. एकदम थांबले. कथा सगळी सांगायची नाही मला. त्याची शपथ घातल्याबरोबर ते म्हणाले बर. आणि त्याला कधी जुनी पासबुक ती होती, हुंडी बुक, त्याच्यावर स्वतःची सही सुद्धा विसरला होता तो. नरसिंह मेहता म्हणून सही केली, 700ची हुंडी दिली. त्याच्या समोरच लोकांना ते धन वाटून दिलं. एक होऊन त्यातला त्यालाच दिला. त्या महाराष्ट्रातला ब्राह्मण होता केशव नावाचा, तो द्वारकेला चालला होता. 700 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि तो निघाला, तिथे जाऊन पोहोचला आणि तिथे जाऊन विचारायला लागला मंदिरांमध्ये. यांनी सांगितलं होतं कुठे त्यांनी सांगितलं तुमचं हुंडी तिथं पेढी कुठं आहे. यांनी सांगितलं मुख्य दुकान क्षीरसागरी. दुजे घातले वैकुंठपुरी. वैष्णव नानाविध मंदिरे वैष्णवांचे घरी वसत असे. त्यांना वाटलं तिथं मंदिराच्या बाहेर पेढी आहे असं त्याला वाटलं. म्हणून तो मंदिरात जाऊन विचारायला लागला. मंदिरात त्यांनी विचारलं की नरसिंह मेहता. त्यांनी सांगितलं तुम्हाला नरसिंह मेहतेचा पत्ता कोणी सांगितलं. म्हणले काही टार्गेट लोक बसले होते त्यांनी सांगितलं. नुकसान केलं म्हणाले. तो सांताळ्या आहे, फाडून टाका ती हुंडी. आणि त्या द्वारकेला हा प्रसंग घडलाय. कृष्णाला त्यांनी सांगितलं देवा माझे बुडाले पैसे, कसला तुझा भक्त, असं म्हटल्यावर कृष्ण प्रगट झालेत. आणि 700च्या ठिकाणी 1400 त्याला रुपये दिले असं वर्णन आहे नरसिंह मेहत्यांच्या चरित्रात. आणि विशेष म्हणजे त्यातले 700 खर्च होत होते, उरलेले 700 संपेच नात. आणि परत येताना त्यानं नरसिंह मेहत्यांनी सांगितलं हुंडी वठली. खर्च करतोय तरी होत नाहीयेत. मेहत्यांनी सांगितलं प्रपंचातले होते ते खर्च झाले, परमार्थातले कधीच संपत नसतात. काय पिळदार मनोवृत्ती होती हो यांची. असं आमचं कसं होतं माहिती का, म्हटलं तर या पक्षात, म्हटलं तर तिकीट दिलं तर या, नाहीतर ही म्हणते सगळं मान्य आहे बटू तुझं. हिनं एकच वाक्य उच्चारलंय, तुझं सगळं म्हणणं मान्य आहे. विप्रवनिता तयेवेळी विनवितसे करुणा बहाळी, स्वामी निरोपिले धर्म सकळी परिस्थिर. तरी सुद्धा मला पटत नाही. खूप छान सांगितलं. मग मला पटत का नाहीये. भगवान दत्तात्रेयांचा अवतार श्री नरसिंह सरस्वती, त्यांनी मला 2 नारळ दिले होते आणि त्या प्रसादाने मला ही मुलं झाली आहेत आणि ती स्थिर आहेत असं मला सांगितलं होतं. गुरुजींच्या वाक्यावर विश्वास ठेवणं तुझ्या म्हणण्याप्रमाणे मूर्खपणा आहे काय. तू मूर्ख आहेस का म्हणतोयस तू मला बाळा. दत्तप्रभूंवर विश्वास हा मूर्खपणा आहे का. सांग, एवढं वाक्य बोल. गुरूंच्या वाक्यावर श्रद्धा ठेवणे हे मूर्खपणा आहे असं बोल. मान्य. मग तू म्हणलास की मान्य. परीक्षा घ्यायला आला होता तो, उपदेश करत नव्हता तो, परीक्षा घ्यायला आला होता. प्रभू सांगितलं एवढाच तुझा विश्वास आहे ना, तर ज्या पादुकांना प्रदक्षिणा घालत होतीस तिथे जाऊन न्यायालय ते कर ना प्रार्थना, तिथे घेऊन जा हे प्रेत. ठीक आहे. भरा 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 निघाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली. हे सगळ्या व्यापात भराभरा निघाली. नवरा बरोबर आहे, ते 7 वर्षाचं लेकरू बरोबर आहे, लोक बरोबर आहेत. आणि येऊन पोहोचली. आणि काय केलं, जेथे होत्या गुरुपादुका, आफळी शिरते बालका, ते प्रेत असं त्या पादुकांसमोर ठेवलं. आणि पादुकांच्या अलीकडे त्या दगडावर डोकं आपटायला इतकी सुरुवात केली की त्या दिवशीचा अभिषेक दुधाचा नाही, पाण्याचा नाही, तिच्या डोक्यातनं जे रक्त व्हायला लागलं डोकं फुटल्यावर, रुधिरे भरल्या त्या पादुका. आक्रोश अभिषेक केला. लोक सांगतात बाई असं वागू नका, असं वागू नका. हे काय करताय तुम्ही, देवाला त्रास देताय. त्याचीच इच्छा असं का नाही वाटत आहे तुम्हाला. असा विचार करीत 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 लोक सांगतात द्या आता ते प्रेत. तोपर्यंत एकानं चिता पण रचली तिकडे जाऊन. काही लोकांची ती एक गडबड असते, त्याच्याकरताच माहीर असतात ते. दे प्रेत. ती म्हणाली नाही देणार मी. तो ब्रह्मचारी तर आता गुप्त झालाय. आता संवाद चाललाय श्री गुरूंचा आणि तिचा. ती म्हणते महाराज
माझ्या चित्ताचं समाधान का नाही होत आहे? तुम्हाला माहिती आहे की मी आजपर्यंत कधी वाईट वागले नाहीये. तुम्हाला माहिती आहे की माझ्या चित्तामध्ये आजपर्यंत कधी असा कुठला विकारांचा भाव आलेला नाहीये. तरी सुद्धा असं का होतंय? मला पटत का नाहीये हे? शेवटी 7, 7:30, 8 वाजून गेल्यावर लोक म्हणले आता उद्या सकाळपर्यंत 2 दिवस झाले, आता प्रेताचा दुर्गंध सुटेल, नको राहायला इथे राहत. सगळेजण निघून गेले. त्या पायरीवरती बसून आहे तो नवरा विचारात, तो त्याचं रक्षणच करणं हे कर्तव्यच आहे हो. ते बाळ त्याच्या मांडीवर झोपलंय, जो मुलगा थोरला होता, ज्याची मुंज ठरली होती. आणि आता ही तिथे बसली आहे. सगळेजण निघून गेले. अहो, रडून रडून सुद्धा तिला ग्लानी आली आणि पादुकांवर डोकं ठेवलंय, तिथेच ते पोरगं पडलंय आणि एकदम तिला झोप आली. सिद्ध सांगतात, ऐक नामधारका, पुन्हा स्वप्न पडलं. पादुकांच्या मधून श्री गुरु प्रगट झाले. देखत असे सुषुप्तीस जटाधारी भस्मांकित व्याघ्रचर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आला उदुंबरा प्रती कावो शोक करीसी सती आक्रोशोनी आम्हावरी. काय मायबाई, झाल्या का पोटभर शिव्या देऊन आम्हाला? स्वतः त्या पादुकांच्या इथे प्रभू बसतात आणि आपल्या झोळीतनं भस्म काढलं आणि असं त्या प्रेताला लावलं आणि सांगितलं, माय, त्या मुलाचं तोंड उघड. म्हणजे मी जो वायू बाहेर गेलाय ना, वायूचे 5 प्रकार आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. म्हणजे वायू एकच, पण 5 कर्म करतो. त्यातला प्राण नावाचा जो वायू आहे ना, प्राण म्हणून जो वायू आहे, तो बाहेरही गेला विसरून, तो परत यायला विसरला, मी तो परत टाकतो. असं म्हटल्याबरोबर तिनं ते त्याचं मुख असं त्यांच्याकडे बघून एकदम ती चकित झाली. तिनं ते तोंड असं त्या बाळाचं असं त्या प्रेताचं असं असं केलं. असं तिला स्वप्नात दिसलं आणि जाग आली. आता स्वतःची समजूत घालते. मनी असे मनी वसे ते स्वप्नी दिसे. असं कुठे जाग. आता रिव्हर्स इफेक्ट. अशी कुठे मेलेली माणसं जिवंत होतात? कसं काही वेडीबाई, मी आता सकाळी येतील सगळी मंडळी, तेव्हा त्यांना प्रेत देऊया जाळायला. नशीब माझं, त्यांची बाजू त्यांच्याकडं, पण माझं नशीब. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण. असं म्हणेपर्यंत त्या बाळाच्या हालचाली सुरू झाल्या. नामधारका, आई आई एकदम घाबरली. प्रेत होतं. आता याच्यात काय भूतसंचार विचार झाला का काय? एकदम लांब पळाली. म्हणे प्रेतासी काय झाले किंवा भूतसंचरले मनी भय उपजले देवी काढून दूर परते सर्व संधी जीव भरला बाळ उठून बैसला म्हणे क्षुधा लागली मला अन्न देई म्हणत असे. आई आई मला भूक लागली ग, आई मला भूक लागली ग. आणि एकदम ती लक्षणं पाहिली. माझं बाळ अगदी पहिल्यासारखं नाही, पहिल्यापेक्षा जरा जास्तच चांगलं जाग झालंय. संतोष भय होऊन प्रीतीसी संदेह मागुती असे मानसी कडिये घेऊन बाळकासी गेली आपुले. त्या बाळाला उचललं आणि पती तिकडे बसले होते का पायरीवर, असे तिथे जाऊन हाक मारते, ऐकलत का? अहो ऐकलत का? आपलं बाळ जिवंत झालं. तो नुसता नाही जागा झाला, खडबडून जागा झाला. तो भाऊही जागा झाला. आणि आता सगळेजण तिथे येतात. पहिली गोष्ट तिनं काय केली? ओले त्यानं स्वतः स्नान केलं, पतीने स्नान केलं, थोरल्या भावाने स्नान केलं, बाळाला स्नान घातलं आणि पूजा साहित्य नव्हतं आणलं हो. आपल्या लुगड्याचा पदर त्या पाण्यात भिजवला. धावत धावत वरती आली. आता त्या पायऱ्या बिऱ्या झाल्यात, तेव्हा कसं असेल? धावत धावत वरती आली आणि पादुकांवर ते लुगडं पिळलं. धुती झाली त्या पादुका. पुन्हा गेली, पुन्हा एकदा पादुक, कुणीच नव्हतं. पादुकांना घट्ट मिठी घातली आणि अश्रूंचा अभिषेक केला. महाराज
किती त्रास दिला हो मी तुम्हाला. ओपे करून मातेसी निष्ठुर बोले बाळ कैसी तैसे अविद्या मायेसी तुम्हा ओखट बोलिलो. वाटेल ते बोललो. स्नान करून बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा स्नपन करीत लावी ती दीपतये वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी शमी पत्र कुसुमेसी पूजा करीती परियेसा. इतुके होता गेली नशी उदय झाला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञानी सकळ. सगळे तयारी करून आले, अगदी जेवून घेऊन खाऊन घेऊन आले. किती वेळ लागेल सांगता येत नाही. आणि त्यांनी लांबनच पाहिलं, बाळाच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या सगळ्यांच्या. काय सांगते ही कथा. सद्गुरूंचं सामर्थ्य कसं आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. आपण कल्पना नाही करू शकत असा भगवंत करू शकतो. अशी अपेक्षा नको आपल्याला, पण तो कसा आहे हे पक्क करून टाकावं. तुकोबांचा अभंग आहे, अशक्य ते तुम्हा काय नारायणा निर्जीवा चेतना आणावया. अशक्य ते तुम्हा काय नारायणा निर्जीवा चेतना आणावया. तुम्हाला काय अशक्य आहे. नाहीतरी 2.5 महिन्यापर्यंत आईच्या शरीराचाच भाग असतो, नंतर चेतना येते ना. वेगळं हार्ट पंपिंग कधी सुरू होतं. तेच फक्त बाहेर केलं त्यांनी. आमची बुद्धी इतकी जडाला आणि भौतिकवादाला चिकटून बसली की याच्यापेक्षा काही वेगळं असू शकतं याची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. कारण श्रद्धेची झालेली हानी. ह्या अध्यायाचं फल सांगितले ज्यांनी की ही कथा सांगतो आणि ऐकतो त्याचे अनेक रोग जातात. कुष्ठी असेल अंगहीन त्याने अर्चावे गुरुचरण. सुवर्ण होय अंग जाण संशय मनी न धरावा. हृदय शूळ गंडमाळा अपस्मारादी रोग सकळा. परिहरती तात्काळा श्री गुरु पादुका अर्चिता. जो का असेल मंदमती बधीर पुका पांगुळ रक्ती औदुंबरी सेवा करीती सुदेह होय सत्यमाना. चतुर्विध पुरुषार्थ काहीही कमी पडत नाही श्री गुरूंची कृपा मिळवली की. आणि श्री गुरूंची कृपा कोणावर होते. पूर्ण श्रद्धा ठेवणार आहेच आहे कृपा. फक्त कुठल्या तरी कारणाने मी छत्री धरली आणि त्याचा परिणाम माझ्यावरती कृपा झाली नाही असं मला वाटतंय. असा एकही नाही या जगामध्ये की सूर्याच्या प्रकाशापासून दूर आहे. वितरती गुरु प्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे. न तू म्हणाले शक्तिं करोत्युपहंती वा भवतीच पुनर्भूयाम भेद फलम प्रतिदधीयताम प्रभवती शुचिर्बिंबोद्ग्राहे मणिर्न मृदांचया. सूर्य विकसिनी कमल जे आहे ना ते उमलतं. सूर्यकांत मणी आहे ना त्यातनं सोनं पाझरायला लागतं. आणि मातीच्या ढेकळावर पण तेच सूर्यकिरण पडतात. फक्त त्याचा ओबडधोबडपणा जगाकरता स्पष्ट होतो. त्यात सूर्याची काय चूक आहे. सूर्य सगळ्यांवर समान. वितरिती गुरु प्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे. विद्याम म्हणजे विद्यावान जसा आहे त्याच्यावर जशी कृपा करतात तशीच जडे. जो मूर्ख आहे त्याच्यावर तीच कृपा असते. आणि मूर्ख याचा अर्थ वेडा नव्हे. मूर्ख याचा अर्थ मोहित झालेला, त्याला मूर्ख म्हणतात. कुठल्या तरी कारणाने आपले गैरसमज करून घेतले त्याला मूर्ख म्हटले शास्त्रांनी. असो, याप्रमाणे अतिशय सुंदर असा हा अध्याय पूर्ण होतो. यानंतर पुढच्या अध्यायाकडे जाऊया. परत थोडं नाम गाऊया. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 हो, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. सिद्ध सांगतात, ऐक नामधारका. किती वर्णन करू मी.
मी सांगायला असी तगिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखते यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणाना मीश पारन्न याती. पृथ्वीचा कागद केला, सगळ्या समुद्राची शाई केली, आणि सरस्वतीला जरी लिहायला बसवलं श्री गुरु असं आहे, श्री गुरु तसे आहे, तर शाई संपून जाईल, कागद संपून जाईल, सरस्वती दमेल तरी काहीतरी लिहायचं शिल्लकच राहील. शिवमहिमनातला श्लोक आहे. ऐक एक कथा. असेच श्री गुरु गाणगग्रामी आहेत. भिक्षेला बाहेर पडतात. भिक्षेला कोणाकडे जातात? त्यांच्या आरत्या ओवाळण्याकडं. ज्याचा भाव चांगला आहे त्याच्याकडे. भगवंताचं खास वैशिष्ट्य जर काय असेल तर प्रभू दुर्योधन म्हणत होता, हो साम करायला आलाय, मस्तपैकी तुझ्याकरता गरम गरम स्वयंपाक तयार आहे. कुठल्या महालात उतरवायचं ठरलेलं? दुःशासनाचा महाल त्यावेळेला तिथला सगळ्यात, कारण त्या दुःशासनाच्या महालामध्ये 3 ऋतू ॲडजस्ट केले होते. या भागात गेलं तर पावसाळा वाटायचा, या भागात गेलं तर हिवाळा वाटायचा, या भागात गेलं तर उन्हाळा वाटायचा. जसं आपल्या घरात आपल्याला 3 वाटतं हल्ली. सगळी उत्तम तयारी आहे. कृष्णाने सांगितलं, फार छान आर्या आहे मोरोपंतांची. आर्या भारत नावाचं संपूर्ण महाभारतावरती मोरोपंतांनी काव्य लिहिलंय बरं. जरी असतो अन्नार्थी, दुर्योधना मी असतो तर आधीच सांगितलं असतं मी तुला, माझ्याकरता तू स्पेशल अमुक अमुक करून ठेव. नाही दुर्योधना, माझे 2-4 नियम आहेत. पहिला नियम माझा असा आहे, जो स्वतःच्या कष्टाचं वाढणार नाही त्याच्याकडे मी जेवत नाही. कृष्ण भक्त असेल तर किमान एवढं तर पाळा. दुसरं, ज्याचं माझ्यावर प्रेम नाही त्याच्याकडे मी जेवत नाही. आणि तिसरं, ज्याचं माझ्या भक्तावर प्रेम नाही त्याच्याकडे मी ढुंकूनही बघत नाही. पांडवांचा शत्रू तो माझा शत्रू, पांडवांचा मित्र तो माझा मित्र. आणि काय म्हणाले ते उद्धवा, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये, चलो विदुर घर जाये. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का, दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो. विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए, विदुर की कनिया पाए. चलो विदुर घर जाए उधोजी, चलो विदुर घर, चलो विदुर घर, चलो विदुर घर जाए. हे मी नाही उदाहरण देते बरं, सिद्धांनी दिलंय. पाहे पा विदुराची या घरा, प्रीती कैसी शारंग धरा. दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियेसा. तसं सात्विक बुद्धी जे वर्तती, त्यावरी श्री गुरुची अतिप्रीती. इह सौख्या परी गती, देतो आपुले भक्तांसी. जरी कोपे एखाद्यासी, भस्म करील परियेसी. वर देता दरिद्रियासी, राज्य देईल क्षितीचे. ब्रह्मदेवे आपुल्या, खूप महत्वाची उभी ऐकून घ्या. ब्रह्मदेवे आपुल्या करे, लिहिली असती दुष्टाक्षरे. श्री गुरुचरण संपर्क शिरे, दुष्टाक्षरे ती शुभ होती. विविध ठिकाणी ते भिक्षेला जातात. त्या गावामध्ये आता लक्षात घ्या, हे गाणगापुरात अजून आत आलेले नाही आहेत. गाणगापुराच्या बाहेर भीमा अमरच्या संगमाच्या इथे राहतात झोपडी तयार करून. भिक्षेला, भिक्षेपुरते गावात येतात. असे भिक्षेला एका घरी आले.
आता त्यांना काही काय पोर्टफोलिओ काय म्हणतात त्याला, सगळा बायोडाटा बघायची गरज नाही, नुसतं आल्याबरोबर कळते हे घर चांगलं आहे. ज्या दारामध्ये गाय म्हैस, ज्या दारामध्ये तुळशी वृंदावन, त्या दारात छान सडा घातलेला शेणाचा, रांगोळी घातलेली, सुसंस्कारित लोक आहेत. बरं, गुरुजींना तिथे आल्याबरोबर कळलं की चांगले लोक आहेत हे, 24 तास मोबाईलवर नाही, सगळ्यांचे चेहरे असे. मी तर हल्ली पोथीच म्हणतो त्याला, मोबाईलला पोथी म्हणतो. पोथी वाचन खूप वेळ चालायचं ना पूर्वी. तुझी पोथी कुठं आहे, तुझी पोथी होते म्हणले, माझी पोथी चार्जिंगला लावली मी. पवित्र घर, पवित्र संस्कार लगेच लक्षात येतात. त्याचे बाकी पण फायदे आहेत. रांगोळी घातली की, अंगणामध्ये रांगोळी असली की सर्प येत नाही, कारण त्यांच्या अंगाला ते टोचतं. असे प्राणी येत नाहीत. एखादी वाईट शक्ती जरी असेल आणि तुम्ही एखादं यंत्र काढलं असेल, स्वस्तिक काढलं असेल तिथे, तर तिला येता येत नाही. त्यात काहीतरी त्यात अशी व्यवस्था आहे, त्या आपल्याला सगळं सगळ्यांना कळणारच नाही. एक काहीतरी एकाला कळत नाही, सगळं एकाला कळत नाही, एक सगळ्यांना कळत नाही, सगळं सगळ्यांना कळत नाही. कळलं? काहीच कळलं. म्हणून थोडं श्रद्धेने करायचं असतं त्या गोष्टी. तुळस पाहिजे. अगदी 4थ्या मजल्यावर तुळस वृंदावन कुठं बांधणार? मग निदान डाळल्याच्या डब्यात तरी तुळस लावावी, अडकवावी. कसं तरी करून संस्कृती जपण्याचा जो प्रयत्न करतो ना, भगवंत त्याची पुढे व्यवस्थाही करतो. ज्याला जपण्याची इच्छाच नाही, भगवंत म्हणलो कशा करता मी करू प्रयत्न. असो, एकदम दारामध्ये आले, ओम भवती भिक्षां देई. ती मायमाऊली धावत आली, महाराज या. माझे पतिराज आता भिक्षेला गेलेत, येतीलच. ओसरीवर बसा. पाठ मांडला. आधी पाय धुतले, ओवाळलं त्यांना, पाठ मांडला, बसवलं, पाणी आणून समोर ठेवलं, हात जोडून उभी राहिली. महाराज येतीलच माझे पतिराज. 2 मिनिटं गेली, 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली. ते म्हणले कधी येणार? ती म्हैस दिसते ना तुझ्याकडे. आता ती जी म्हैस होती ती तिच्या माहेरची होती. संत तुकाराम चित्रपटात दाखवलेली म्हैस तुकोबांच्या माहेरची आहे बरं का, सासूरवाडीची आहे. तुकोबा म्हणायचं, अगं तुझी म्हैस काही देत नाही दूध. दूध नाही तर नाही, पण शांत देती का नाही, असं म्हणायची ती. माहेरची निंदा करत नाही बरं मी, म्हणून सावध राहायला पाहिजे एवढंच सांगतो. आता ती म्हैस वयस्कर झाली आहे, दंतहीन, दात गेलेत तिचे, आणि नुसतीच मजबूत आहे. रेडा म्हणून तिला पोसायला सुरुवात केली. जर कधी काळी गाडा ओढायला जर रेडा मिळाला नाही तर ही म्हैस घेऊन लोक जातात नाही, त्याचे 2 रुपये 1 रुपये काय जे असतील ते देतात, आणि असं त्यांचं भिक्षा आणि हे असं गुजराण चालली आहे. अशी ती वांझ म्हैशी होती. बरं, म्हातारी झालेली, दात गेलेले, काही तिला. आता महाराज म्हणाले, ती म्हैस एवढी दारात आहे, तुम्ही मला भिक्षे करता म्हणाली, इतका वेळ का थांबवलंय? म्हशीचं दूध काढून मला द्या. किती साधी गोष्ट. इतका वेळ संन्याशाला बसवून ठेवू नये. तुम्ही म्हणलात बसतो, बसा बसा म्हणून मी बसलो. श्री गुरु म्हणते, तियेसी मिथ्या काव बोलतेसी, त्वरित जाऊन या म्हैशीसी दोहोनी आणि क्षीर. ती म्हणली, उपजले आमुचे घरी, पण वांझ झाली दगडापरी, गाभा नवचे कवणेपरी, रेडा म्हणून मी पोशितो. तिनं सांगितलं. ते म्हणले, खोटं बोलू नका, मी सांगतो ते ऐका. ऐसे वचन ऐकोनी, ऐसे वचन ऐकोनी, ऐसे वचन ऐकोनी, विश्वास झाला तिचे मनी, काष्ठपात्र घेऊनी गेली ऐका दोहावया. ती विचार करते, माझा अनुभवापेक्षा सद्गुरूंचं वाक्य जास्त खरं आहे. समर्थांनी शिष्यांच्या मध्ये कोण शिष्य म्हणावा, त्यांनी असं लिहिलंय, मुख्य सत्शिष्याचे लक्षण. मुख्य लक्षण काय? ते म्हणले, दर गुरुपौर्णिमेला कधी न चुकता, ते आहेच आहे, तिथे कृतज्ञतेचा तो दिवस आहे, ते करायलाच पाहिजे, तो प्रोटोकॉल. पण एखाद वेळेस त्यातलं जमलं नाही जमलं तरी चालेल, ते मला जे सांगतात ते मी ऐकतो का?
भाईश्रींच्याच प्रवचनात मी ऐकलं होतं, म्हणले गुरु को तो हम सब मानते हैं लेकिन गुरु की नहीं मानते. गुरु को मानते हैं लेकिन गुरु की नहीं मानते. मुख्य ऐका ही ओवी, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. नाही ती म्हैस आहे, म्हातारी झाली आहे, दात गेले तिचे, वांज आहे, काही नाही, मला काय करायचंय ते म्हणतायत ना. काशीला व्यासाचार्य नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. त्यांचा एक अनेक शिष्यांपैकी एक शिष्य होता, त्याचं नाव कनकदास. तो अंत्यच्या जातीचा होता, म्हणजे उडपीला नंतर पाठवलाय. उडपीच्या कृष्णासमोर तो भजन म्हणायचा. तर त्याच्या पुढे इतकी गर्दी जमायची, म्हणून तिथल्या गुरुजींनी सांगितलं, समोर भजन म्हणू नको, तुझी भजन मागं म्हणून म्हण जा, मागच्या खिडकीत नाही केलं, जा तिकडं, इथं समोर गर्दी करू नको. बर म्हणाला आणि तिकडं भजन म्हणायला लागला. वर्णन असं आहे की त्याचं ते भजन ऐकण्याकरता कृष्णांची मूर्ती गोल फिरली आणि तो दिसला पाहिजे म्हणून तिथे अख्खी भिंत पडली. त्याला नाव आहे आज कनकन खिंडी. मागून आजही आपण उडपीला गेला तर दर्शन मागणं घ्यावं लागतं. एकदा एक भागवत ऐकून आलो मी त्याला, उडपीला एकदा गेलो. कशा करता सांगितलं, हे कनकदासाच्या बाबतीत घडलं ना. हा कनकदास पूर्वी काशीला होता, त्याचे गुरुजी व्यासाचार्य, अंत्याच्या जातीचा होता म्हणून जरा बाहेर बसायचा, त्याला आत प्रवेश नाही. गुरुजींनी एका गुरुपौर्णिमेला सगळ्यांना टोपल्या दिल्या. टोपल्या असतात ना, बांबूच्या वरच्या कव्हरपासून तयार करतात बघा. आणि सांगितलं नदीचं पाणी घेऊन या. काही शिष्य म्हणाले, गुरुजी पाणी पाहिजे तुम्हाला, टोपलीतनंच कशाला आणलं पाहिजे, बादलीतनं आणतो, कळशीतनं आणतो. मी सांगतोय त्या का जमणार नाही, शक्यच नाही. दुसऱ्या काही लोकांनी विचार केला, आणल्यासारखं करूया. त्यांनाही कळतंय आपण त्यांचं फॉलो करतोय का नाही, फक्त आपली टेस्ट करतात गुरुपौर्णिमा म्हणून. नुसतं दोन असं आणल्यासारखं केलं नाही, येते आणून दिल्या टोपल्या. हा कनकदास दिवसभर पाणी आणत होता. बर चाळणीच झाली की होती, चाळणीच असते, असं असतं ते. टोपली उचलल्याबरोबर पाणी गेलं. असं 100 वेळा केल्यानंतर टोपली थोडी फुगली. आता इथून इथपर्यंत यायला लागलं. असं करत करत संध्याकाळपर्यंत टोपली इतकी घट्ट झाली की तो टोपलीवर पाणी घेऊन आला. आता म्हणाल तुझी खरी गुरुपौर्णिमा. सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण. ते कुठल्या अर्थाने बोलले असतील काय, तो विचार त्यांनी केला असेल ना. काष्ठपात्र घेतलं आणि जाऊन त्या म्हशीच्या आचळाजवळ बसली आणि प्रार्थना केली. तुलाही सगळं माहिती आहे, मलाही सगळं माहिती आहे, पण गुरुजींनी सांगितलंय असं म्हटल्या क्षणाला श्री गुरुवचन कामधेनू विप्रवनिता जाता क्षण दुहिली क्षीर संतोषन पात्रे भरिली 2 तयवेळी. 20 लिटर दूध दिलं होते ना. हार्मोन्स मध्ये चेंज वगैरे ऐकता की नाही तुम्ही? मग त्यांना शक्य नाही का? मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं आहे. लॉजिकनीच ऐकायचं असेल तर तसा विचार करा. काहीतरी असं घडलं असेल की ते तसं जमलं. आपल्याकरता तो चमत्कार आहे, त्यांच्याकरता काही चमत्कार वगैरे काहीच नाही आहे. या कुटुंबाचं कल्याण करण्याकरता यांच्या चित्तात श्रद्धा निर्माण करण्याचं काम श्री गुरूंना आता करायचं होतं. कारण यांचं कल्याण, यांचं पुण्य भरलंय. जसं आपली FD मॅच्युअर झाली की आपल्याला मेसेज येतो ना, लवकर घेऊन जा नाहीतर रिन्यू करा, येतं की नाही? ते करायला श्री गुरु आले होते. विस्मय करी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चिता, याचे वाक्य परिसता सत्य काय नवल म्हणत असे. क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता, धावत त्वरित तापविती झाली अग्नित निववी परियसा. गरम गरम असं धारोष्ण नको द्यायला, अग्निसंस्कार करावा त्याच्यावरती म्हणून छान दूध कडकडीत तापवलं आणि पुन्हा ते एका भांड्यात ठेवून बाजूला पाणी घेऊन असं ते निववलं. कारण गुरुजींना जीभ भाजेल ना. आणि यानंतर त्यांच्याकडे आणलं आणि त्यांचा जो कमंडलू होता भोपळ्याचा, त्यामध्ये तो दूध ओतलं. आता श्री गुरूंनी छानपैकी प्राशन केलं. बरं आजची भिक्षा हीच.
असं काय अमुकच पाहिजे तमुकच नको ते चालत नाही हेच असं नसतं. आज दुधाची भिक्षा, संतोषोनी गुरुमूर्ती वरदेती अतिप्रीती, तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर, काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. श्री गुरु गेले संगमासीन, विप्र आला घराशी. ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाचे, म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार, आमुचे दृष्टी दिसतो नर परम पुरुष तोची सत्य. चला, आणि दोघेही निघतात. घरातली जेवढी पूजा सामग्री होती ती घेतली आणि धावत धावत संगमावरती आले आणि छान पूजा केली. महाराज, आमचं कल्याण व्हावं म्हणून आम्हाला चमत्कार दाखवलात. भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विधेसी, संतोषनी श्री गुरु तयासी पुनरपी वर देते झाले. याप्रमाणे हा वंध्या महिषी दोहनन नाम द्वाविंशोत 22वा अध्याय समारोपित होतो. आता ही बातमी सर्वत्र पसरली. गावामध्ये गेले तर गावाचे जे पोलीस मुख्य पाटीलच, पूर्वी पाटील असायचे मुख्य, गावाचा राजा म्हणा, त्यांच्या कानावरती गेलं. बरं, त्यांनी यांना जाता येता पाहिलं होतं, पण असं आहे की चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ठीक आहे, कोणीतरी असेल बुवा, ठीक आहे. आणि हे कळल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गावाच्या बाहेर राहतोय तो महापुरुष, त्याला गावात आणलं पाहिजे. अरे, अशी व्यक्ती आपल्याकडे गावात राहते असावी का बाहेर राहते असावी? म्हणून तो धावत धावत जातो. कळलं कसं लोकांना, याची पुढे कथा येते 23व्या अध्यायात, की दुसऱ्या दिवशी ती म्हैस मागायला गेले लोक. ते म्हणले छे दुपती म्हैस आम्ही नाही देणार. लोक वेड्यात काढायला लागले. विप्र म्हणती तयासी नेदी आपुली दुभती म्हैशी, दावी तसे सकळासी क्षीर भरणे दोन्ही केळी. हे बघा, करती विस्मय सकळ जन म्हणती वांझ दंतहीन, काल होती नाकी खूण वेसरण रज्जू अभिनव. कसं काय झालं? त्यांनी घडलेला सगळा प्रसंग सांगितला. हे ऐकल्याबरोबर विस्मय करून तये वेळी अधिपती आला तयाजवळी, नमर करून चरण कमळी पुसत असे वृत्तांत. तो ज्याच्याकडची म्हैस पानावली, तो त्याची पत्नी, गावाचा प्रमुख, असे सगळे 10, 20, 50, 100 लोक गुरुजींकडे येतात. महाराज, बरेच दिवस झाले आपण गावाच्या बाहेर राहत आहे. मी तुम्हाला छान मठ बांधून देतो, तुम्ही सांगाल ते उत्तम तयार करून देतो, पण तुम्ही गावात राहा. तुमच्यासारखी विभूती गावात राहिली ना तर आमच्यावरची संकट दूर होतील आणि आमचं भाग्य असेल की तुम्ही आमच्या इथे राहिलात तर. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तयाराया ते पुसती, आम्ही तापसी असो यती अरण्यवास करीत असो. कुणा कशाचा कशाने नाश होतो तो यतयो भोग संग्रहात सांगितलाय. यती जो आहे ना त्याचा नाश भोगाच्या संग्रहानं होतो. यतीने कधी भोगाचा संग्रह नसतो करायचा. आचार्य शंकराचार्यांच्या चरित्रात कथा आहेत. एक 80-90चा संन्यासी झाला आणि तो मेला, आणि शंकराचार्य तिथून चालले होते. तर लोकांनी त्या मुलाला तू संन्यासी आहेस का? तो म्हणले हो. तुला माहिती आहे का ते संन्यासी लोकांचं अवधूतही कसं करायचं असतं? ते म्हणले माहिती आहे. 2-3 प्रकार आहेत त्याचे. तो कशा प्रकारचा आहे तर एक तर तळी बांधायची असते, नदीत वाहवतात त्याला, किंवा त्याला अग्नी नाही द्यायचा, कारण तो स्वतः अग्निस्वरूप आहे. हो का? म्हणाले मग ये आम्हाला मार्गदर्शन कर. आले आचार्य, नमस्कार घातला त्या संन्यासाच्या प्रेताला, आणि ते म्हणले अरे त्याची लुंगी आहे, त्याची कन्वर्ट सोडा. कन्वर्ट सोडल्याबरोबर 2 लवंगा पडल्या खाली. एकदम शॉक बसावे असे आचार्य दूर गेले. ते म्हणले अरे याला 2 लवंगा आहेत, हा प्रापंचिक होता, मी जातो, तुम्ही मला भ्रष्ट केलं म्हणाले. संन्याशालाच आम्ही फक्त नमस्कार करायचा असतो, हा प्रापंचिक होतो. नाही म्हणे तो संन्यासी होता. 2 लवंगा कशा होत्या त्याच्याकडं? संन्यासी कशाला म्हणतात? म्हणले चांदीच्या ताटात जेवतो, कायम त्याच्या शबनममध्ये चांदीचं भांडं असतं. तुम्ही दूध कशातही द्या, ते चांदीचं भांडं समोर ठेवतो. त्यांनी स्वतः सांगितलंय अरण्यवासी करीत असो, आम्ही तापसे असो यती अरण्यवास करीत असो. त्यांनी सांगितलं महाराज, गंधर्वपूर उर्फ गाणग ग्राम आपण पावन करा. भीमा अमरजाचा संगमावरती इथे तुम्ही राहू नका, गावात या, प्रार्थना करतो. आणि त्याचे नेत्र पाहिले आणि श्रीगुरूंच्या लक्षात आलं याची खरं प्रामाणिक इच्छा आहे. आणि अजून एक कारण होतं, गावातल्या एकाचा उद्धार करायचा आहे. म्हणून ते म्हणाले बर चालेल. श्रीगुरूंकरता सुंदर अशी पालखी बनवली त्यानं.
नुसतं या तुम्ही, तुम्हाला FSI मंजूर करू असं नव्हे. आदर कसा द्यायचा असतो. छान त्यांची व्यवस्था केली. श्री गुरुवचन ऐकोनी संतोष झाला, बहुमनी बैसवनी सुखासनी समारंभे निघाला. छान समारंभ केला आणि गावामध्ये शिरले आणि त्याबरोबर त्यांचं लक्ष डावीकडे गेलं. एक पडकं घर होतं, त्या ठिकाणी एक अश्वत्थाचा वृक्ष होता. भयाण, दिवसा सुद्धा अंधार नव्हता, पण भयाण असं काहीतरी वाटत होतं. ते म्हणाले, अरे तिकडे घे पालखी. अहो तो म्हणला, महाराज तिथं काहीतरी भूतभीत आहे वाटतं. म्हणूनच घे म्हणतोय. माझा इथे येण्याचा तुम्हाला काहीतरी तर उपयोग झाला पाहिजे ना, असं ते म्हणाले नव्हे. तुकोबांनी वर्णन केलंय संत कसे असतात. चंदनाचे हात पायही चंदन. आणि चंदन काय करतो, जाळला तरी सुगंध देतो, नुसता ठेवला तरी सुगंध देतो, उगाळला तरी सुगंध देतो. कोळशाबद्दल नाही म्हणत आहे मी. एवढंच काय, माऊली म्हणाली त्याच्यावरती चंदनावरती कुऱ्हाडीनं जर घाव घातला गेला तर त्या पात्याला सुद्धा तो सुगंधी करतो. काय तुकोबा. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दिवा जसा सर्वत्र प्रकाश. श्री गुरु म्हणाले तिकडे घ्या. आणि श्री गुरुमूर्ती तयावेळी आले तया वृक्षाजवळी. त्याबरोबर तो ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षसांचं खूप मोठं आयुष्य असतं बरं का. सामान्य पिशाचे उद्धरतात 1-2-5 हजार वर्षात काय असतील ते, पण लाख वर्षाचं सज्जनगडावरती एक ब्रह्मपिशाच होतं. श्रीधर स्वामींच्या चरित्रात कथा आहे. स्वामी वरती आले, संन्यास घेतला होता, नंतर आले आणि एकदम म्हणाले, काय रे इथे काय करतोयस. तो म्हणाला, मी कल्याणाच्या काळातला आहे. स्वामींनाच दम द्यायला लागला. ते म्हणाले, जातोयस का अजून लाख वर्ष आयुष्य वाढवू. नाही म्हणले जातो. तो म्हणला, जाऊ कुठं. काशीच्या अलीकडं अमक्या अमक्या गावात अमका अश्वत्थ मोकळाय, जा म्हणाल तिथं. गडावरनं सांगितलं. नाही तर तोपर्यंत बाधा होत होती तिथे, असं सांगतात तिथले लोक. असो, श्री गुरुमूर्ती तयेवेळी आले तया वृक्षाजवळी. ब्रह्मराक्षस तात्काळी येऊनी चरणी लागत असे. श्री गुरु म्हणाले, तुला मुक्त व्हायचंय का. तो म्हणाला, हो. श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी, स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझं. आणि यानंतर त्याच ठिकाणी एकदम वातावरणच बदललं. त्याच ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं मठ बांधून दिला. आज तिथे निर्गुण पादुका आहेत बरं का. आणि गावाच्या बाहेर जिथे स्वामी राहत होतो तेही ठिकाण आहे, अमरजा भीमा संगम. तिकडे पण आता मंदिर झालंय. आणि इथे श्री गुरु राहतात. तिथे अजून एक गोष्ट घडली. आता या गाणगापुरापासून जवळच कुमसी नावाचं एक गाव होतं. या कुमसी गावामध्ये एक त्रिविक्रम भारती नावाचा अत्यंत श्रेष्ठ असा संन्यासी राहत होता. एवढं सांगून 23वा अध्याय समाप्त करतात. त्याची कथा सांगायला 24व्या अध्यायात आरंभ केला. हा संन्यासी काय करायचा तर नरसिंह भगवान जे आहेत प्रल्हादाकरता प्रगटलेले, हे त्यांचे उपास्य होते. त्यांची रोज मानस पूजा करायचा. आता एक दिवस त्रिविक्रम भारती त्या भीमामर्जन संगमामध्ये स्नानाला आलेला होता. जवळच गाव कुमसी इकडे आणि इकडे. त्याला कोणीतरी सांगितलं, अहो तिथे अमके अमके यती आहेत, नरसिंह सरस्वती दर्शन घ्या. ते बघा ते पालखीतनं येत आहेत. पालखीतनं येतात म्हटल्यावर मगाशी म्हणलेलं त्याला ती गोष्ट आठवली लवंगांची. तो म्हटलं, कसलं काय आलंय. दांभिक संन्यासी आहे. एवढे यतयो भोग संग्रहात, यतीचा भोग संग्रहाने नाश होतो आणि मस्तपैकी पालखीत काय बसतो, गावात मिरवतो काय, भिक्षा काय लोक वाढतात त्याला, त्याच्या आरत्या काय ओळतात सोन्याच्या पंचारतीनी, आणि हे सगळं घेतो. दांभिक आहे, मला अजिबात दर्शन घ्यायचं नाही त्याचं. ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी स्थानी, निंदा करी आपुले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत. असं तो का म्हणायला लागला, कारण त्याच्यावर कृपेची वेळ आली होती. वेळ आल्याशिवाय असं त्यांचा विचारच करावा असं वाटत नाही. तुम्ही कशा अर्थाने विचार करावं. पेढा फेकून मारला तर कडू लागतो का. बरोबर नेम धरून असं जांभई देत होता एक जण.
तुम्ही देवाचा द्वेष करा, मत्सर करा, अमक करा, तमक करा गुरूंचा. त्या निमित्तानं मी त्यांचा विचार करताना रात्रंदिवस तुम्ही त्याचा विचार करता आणि त्याचा परिणाम ते कृपा करतात, जशी विसोबांवर ज्ञानोबांनी कृपा केली. ह्याला मिळूच देणार नाही मांडे मी, मनाचे मांडे खाऊ देत. काय त्याची न्यूसेन्स व्हॅल्यू असेल हो. त्यानं गावातली सगळी परळं फोडून टाकली ज्याच्यावर ते मांडे करतात ना. ते असं पालथं ठेवायचं. आपला तवा असा असतो आणि ते मांडे करताना असा असतो. सगळी फोडून टाकली. त्या कुंभाराला केवढं काम लागलं असेल. शेवटी महाराजांनी, ज्ञानोबांनी आपल्या पाठीवरती मुक्ताबाईला मांडे भाजायला लावले. आणि हा प्रसंग जेव्हा पाहिला, पाठ अग्नीसारखी तप्त झालेली आणि ती असं असं करून असे पाठीवरती, हा प्रसंग यानं खिडकीतनं पाहिला. खिडकी म्हणजे काय, तुटलेलं कवाड. त्यातनं तो उडी मारून आला आणि ज्ञानोबांच्या पुढ्यातला गरम गरम असा तो मांडा तुकडा तोडून घाईनं खाल्ला असं वर्णन आहे. हा कोण असा खेचरासारखा आला म्हणून त्याचं नाव पडलं विसोबा. मूळचं आडनाव त्याचं चाटी आहे. सच्छुद्ध वैदिक ब्राह्मण होता मोठा. त्याला तसं का वाटलं ज्ञानोबांची पंगा घ्यावा? त्याच्यावर कृपेची वेळ आली होती. चांगदेवांना का वाटलं? 1400 वर्ष होते हो, पण त्यांना भेटावं असं वाटलं. तसं हा त्यांचा मनामध्ये विचार करतो. कुठलं काय, एक दिवस असाच प्रसंग आहे. हा निंदा करतोय मनातल्या मनात, कुणाशी बोलत नव्हता बरं का तो. ह्याला बोल त्याला असा नव्हता, इतका बहिर्मुख नव्हता, पण मनात झेग असली संन्याशी. समर्थांची ओवी आहे, अनुभवे विण जे ज्ञान ते श्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करीती. अनुभवाशिवायचं जे ज्ञान आहे ना, ती कुत्र्याची उलटी आहे म्हणाले. शहाणी माणसं तिथे अवलोकन करत नाहीत. म्हणून खरा अनुभव येईपर्यंत परिपक्व लोक आहेत ना, ते शरण जातच नाहीत. असा होता तो. बोलत नव्हता काही, पण मनातल्या मनात कसला आले निंदा. आणि श्रीगुरु सर्वज्ञ, त्यांनी हे जाणलं आणि एक दिवस त्या गावाच्या प्रमुखाला बोलवलं. म्हणले, अरे आज माझी मिरवणूक तू कुमसी ग्रामातनं काढशील? तो म्हणाला, भाग्य आहे माझं. कधी न बोलणारे तुम्ही बोलताय. आणि छान पालखी सजवली. समोर लेझिम, ढोल, ताशे, अमके तमके सगळे घेतले. त्याच्यामध्ये त्यांना बसवलं. आणि गुरु महाराज, गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 आता हे सकाळच्या वेळेला निघाले. नेमकी याची मानसपूजेची वेळ. हा आपल्या झोपडीमध्ये बसला होता आणि मानसपूजा सिद्ध झाली होती त्याची. मानसपूजा सिद्ध होणं म्हणजे डोळे मिटल्याबरोबर ती देवता संपूर्णपणे आपल्या समोर लगेच येत असेल तर मानसपूजा सिद्ध. जसं भात शिजला का, सिद्ध झाला का, याच्यावरनं शिजला का आलाय बरं का. पूर्वीच्या काळी शितावरून, आता शिट्टीवरून. आणि पहिल्या 2-4 वेळचं तांदूळ मोजण्यातच शिट्ट्या जातात, कमी जास्त. एका बाईने तो 3 प्रकारचा भात एकाच कुकरात करून दाखवला होता मला. खाली रामरक्षा, मध्ये गोपीचंद आणि सगळ्यात वरती अक्षता. कमाल आहे म्हणलं. हे मुळे ते तांदूळ नवीन आहे ना. सिद्ध त्याला म्हणतात की कधीच चुकत नाही. म्हणतो ना, आमका करण्याच्या बाबतीत सिद्ध हस्त आहे. त्याने गोडाचा शिरा केला की तो चांगलाच होणार. आमच्याकडे एक गडावासी होते, नाव सांगत नाही फक्त त्यांचं. आणि त्या दिवशी नेमका त्यांचा शिरा बिघडला. जेवायला बसले लोक, त्यातले काही कवळीवाले होते. यांचा शिरा फार चांगला असतो म्हणून त्यांनी पहिला भात संपल्यावर असा गोळा घेतला ना, असा आत टाकला, असं केलं. आता वरची कवळी वरून, खालची कवळी खालून त्या गोळ्यात अशी घुसली. सगळा गोळा बाहेर काढावा लागला. सिद्ध कशाला म्हणतात? कधीच चुकता कामा नये. काल जमलं होतं आज नाही जमलं, याचा अर्थ कधीच जमत नाही. म्हणले बुवा आमचं रोज व्यवस्थित असतं, आज बिघडलं. कळलं काय ते. असा तो सिद्ध असणारा. डोळे मिटले आणि ध्यान केलं नरसिंहांचं. उग्रम उग्रम
महावीरम मृत्युम नमाम्यहम म्हटलंय. असं ते ध्यान केलं. पण आज काही त्याच्या डोळ्यामध्ये समोर नरसिंह काही येईना. तू येईच ना. तो किती प्रयत्न करतो, जमेच ना. इतक्यात बाहेर ते दंडा ऐकू आलं. काय म्हणले म्हणून आले महाराज बाहेर. त्रिविक्रम भारती बघतायत तो ज्याचं ध्यान करतोय तो त्या पालखीत बसलाय. आणि पालखी वागवणारे सगळे नरसिंह सरस्वती आहेत, संन्याशी. सगळेच जण समोरचे नाचणारे, ढोल वाजवणारे, गुलाल उधळणारे, स्वामी महाराज की जय म्हणणारे, सगळे नरसिंह सरस्वती रूपात बसलाय. पुन्हा ध्यान करतो, पुन्हा बाहेर, पुन्हा. आणि फार अहंकारी नव्हता, थोडंसं काय किंचित राहिली फुणफुण लक्षात आलं. आणि तसाच धावत धावत आला. बाजूला म्हणाला. त्रिविक्रम भारतीला आदर देणारे लोक होते, कारण तोही महानच होता. आणि साष्टांग त्या पालखी समोर नमस्कार घातला होता त्यांनी. तिथेच साष्टांग नमोनी जाऊनी लागे श्री गुरुचरणी, सवेची झाले रूपे प्राणी दंडधारी अतिरूप. त्याबरोबर सगळे प्राणी, सगळी जी माणसं होती ती नॉर्मल जशी होती तशी झाली. तो महाधिपती राजा. आणि तिथे बसणारे मगाशी नरसिंह रूपात दिसणारे आता नरसिंह सरस्वती रूपात दिसायला लागले. गमतीनं विचारलं, काय मग? कशाला म्हणतात दंभ? कशाला म्हणतात भोग? रोज निंदा करतोस ना माझी, बरोबर आहे ना ती निंदा? ज्ञानोबांची ओळ आहे. माऊली म्हणाली, स्तुती सुद्धा तुझी निंदा आहे देवा, कारण तू तसाही नाहीयेस. आणि निंदा तुझी सुद्धा निंदा आहे, कारण तू तसाही नाहीयेस. स्तुती करणे ही तुझी निंदा, स्तुती जोगा तू नवेसी गोविंदा. काहीच तुला स्पर्शत नाही. आकाशासारखा निर्लेप आहेस तू. आकाशाला गंध लावायला लागलं तर आकाशाला लागेल का गंध? गंध घेतलं, बाकी देवाना लावलं. म्हणले आकाश पण देव आहे बुवा. परवाच म्हणालेत छानपैकी आकाशाला गंध. आकाश हा दत्तात्रेयांचा सद्गुरू आहे बरं का. 24 गुरूंपैकी एक आहेत आकाश. आकाशाला गंध लावूया, लागेल का हो? नाही लागणार का? त्या गंधाची एक बाजू माझ्या बोटाला आहे, दुसरी बाजू कुणाला लागली आहे? कुठल्या बाजूला आहे? लागली आहे की नाही? हे फक्त गंधाबद्दल नाही, हे शब्दाबद्दल पण आहे. स्तुती करणे हे तुझी निंदा. अशी स्तुती केली. श्री गुरु तिथून उतरले आणि मस्तकावर हात ठेवला. महाराज म्हणाले, दंभ म्हणजे कवणीपरी सांगा आता सविस्तरी, तुझे म्हणे वसे हरी तोची तुझा निरोपीला. तो म्हणला, महाराज मी चुकलो, पण मी चुकलो नसतो तर तुम्ही इथं आला असतात का? पक्का आहे तो. त्याकरता तरी आलात की नाही? पूर्वी कथा ऐको श्रवणी महाभारती विस्तारुनी, दाविले रूप अर्जुना नयनी प्रसन्न होनी तयासी. जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं देवा, तसा मी आज तुमचा दुसरा अर्जुन आहे. मला आज विश्वरूप दर्शन सगळ्या विश्वामध्ये तुम्हीच भरलेले आहात हे मला दिसलं. हरकत नाही म्हणाले. वरदेती त्रिविक्रमासी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, तुझं सद्गती होईल भरवसी, पुनरावृत्ती नाही तुझं. तुझं लाधेला परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यता. ऐसे म्हणून गुरुनाथ निघाले आपुल्या निजस्थाना, त्याला स्पर्श केला. थोडक्यात अनुग्रह इथे झालाय. साधनेचा अनुग्रह पूर्वी होता, पण तत्वमसीचा अनुग्रह इथे झाला आणि काम झालं. जायला निघाले. इथे 24वा अध्याय समाप्त होतो. 3 कांड आहेत इथे, ज्ञानकांड, भक्तिकांड बरं का, आणि योगकांड. त्या वेळेला ती बघू. इथे ज्ञानकांड समाप्त होतं. यानंतर 25वा अध्याय. थोडं नाम गाऊया, अजून अर्ध्या तासाची कथा राहिली आहे आणि मग थांबूया. हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि केशव
केशव हरि गोविंदा, हरि केशव हरि गोविंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, बोला हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, नित नित कर माखन चोरी, 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 हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। सिद्ध सांगतात, ऐक नामधारका, या त्रिविक्रम भारतीच्या बाबतीत सुद्धा एक नंतर गंमत झाली. काय काय लोक बनवलेत भगवंतानी, कोणाचा स्वभाव कसा, कोणाचा स्वभाव कसा. समर्थ म्हणाले, मही मंडळी लोक नाना गुणांचे, असंख्यात लीला कला कुसरीचे, किती एक साधे किती एक बोधे, किती एक ते देखिले मंद बोधे, किती एक लाबाड कांटाळवाणे, किती एक ते पुराणे पुराणे. माणूस एक आहे, सगळ्यांचे चेहरे एकच का नाही तो? आपल्याला कळत नाहीत, पण चायनातल्या लोकांना कळतात एकमेकांचे चेहरे. अरे जगात आंब्याची झाडं किती आहेत सांगा मला. कुठल्याही झाडाची 2 पानं समान आणून दाखवा मला. कुठंतरी काहीतरी कमी जास्त असतंय हो. असे काही जण उत्तरेतून दक्षिणेत आलेत. कुठे आलेत? बीदर नावाचा प्रांत, या ठिकाणी एक इस्लाम धर्मीय राजा राज्य करतोय. आणि तो मुद्दाम काय करायचा, कोंबड्यांची झुंज लावावी अशी विद्वानांची झुंज लावून बघत बसायचा मुद्दाम. आणि तुम्हाला भरपूर दक्षिणा देईन, माझ्या पुढे वेद म्हणा बरं. वेद कुणापुढं म्हणावेत आणि कुणापुढं म्हणून याचं शास्त्र आहे. गीता कुणापुढं वाचावी? एक म्हणे गीता नावाची मुलगी 2 व्हीलरवर निघाली होती आणि अचानक समोरून ट्रक आलेला पाहायला, पण एक गाढव समोर होतं, त्याला धडकली आणि वाचली, पडली, मेली नाही. तिला इतकं बरं वाटलं, तेव्हापासून म्हण पडली.
ती गीता घरी आली आणि आपल्या पतीला सांगितलं, मी त्या गाढवामुळं वाचले, तेव्हा त्या गाढवाला घरी आणा, त्याची पाद्यपूजा करायची इच्छा आहे मला. कसं तरी प्रयत्न करून त्या तिच्या नवऱ्याचं नाव नेमकं हरी होतं. तो गेला तिथं, चल रे बाबा, चल रे बाबा, पाय धरले शेवटी. तेव्हापासून म्हण पडली, आडला हरी. आणि त्या गाढवाला घरी आणलं आणि त्याला जेवायला वगैरे वाढलं सगळं, म्हणजे गुळ दिला, पाणी दिलं. गुळ तो काही खाईना. तेव्हापासून म्हण पडली, थोडं जरा हलके व्हा. जगद्गुरूंनीच पाठवलेलं आहे मला हे. असो, कुणापुढं वेद म्हणावेत, कुणापुढं काय म्हणावे ठरलेलं आहे. इथे लगेच तुम्ही सेक्युलरिझम वगैरे मध्ये आणू नका हो. माझ्यासमोर जर कोणी चायना बोलायला लागला, मला काय कळेल का? ज्याला जे म्हणून उपयोग नाहीये त्याच्यासमोर ते का म्हणायचं? आपलं व्यर्थ श्रम आहेत की नाही. पण दक्षिणा मिळणार आहे या लोभानं काही लोक त्याच्यासमोर म्हणायचे, आणि अशा लोकांना तो जाऊनी तया लेंच्या पुढे वेदशास्त्र वाचिती गाढे, लेंच मनी असे कोडे ऐके अर्थ यज्ञ कांड. आणि मुद्दाम आपल्या आपल्यात भांडणं लावून द्यायचं काम, आणि आम्ही मात्र मोहित होतो. उत्तरेतून दक्षिणेत दोन अत्यंत विद्वान पंडित आलेत. अहो, पालखीमध्ये बसलेले होते, त्यांचे शेकडो शिष्य, त्यांच्या पेट्या भरलेल्या, जयपत्र गावोगावी. वाद घालायचा आणि वादामध्ये हरवायचं. वादपटू होते ते दोघं, आणि गावोगावी जातात, अमुक करतात, तमुक करतात. आणि त्यांच्या जानव्याला 2 सुऱ्या बांधलेल्या होत्या एवढ्या. त्याला पुढचं पातं होतं लोखंडाचं धारधार, पण त्याची मूठ होती सोन्याची. कशा करता? ज्या दिवशी आम्ही हारू त्या दिवशी नुसतं आम्ही जयपत्र लिहून नाही देणार, आम्ही आमची जीभ कापून घेऊ. काय मस्ती हो! मस्ती असावी, पण ती तमोगुणी नसावी. सत्वगुणाचं रक्षण करणारी आहे. जगन्नाथ पंडितांना अशी मस्ती होती. त्यांचा श्लोकच आहे, गिरान देवी वीणा गुणरण नाही नागर करा, मदीयानां वाचामपि वचति आचामचरसं, ध्रुवन्ते जीवन्तोप्यह मृतका मंदमतयो, नयेषामानंदम जनयति जगन्नाथ म्हणती. मी जर कविता म्हणायला लागलो आणि भगवती सरस्वती माता रुद्रवीणा वाजवत असेल आणि माझी कविता तिच्या कानावर पडली, तर ती वीणा बाजूला ठेवते आणि माझी कविता कान देऊन ऐकते. तिचं कान बाजूला ठेवते आणि माझी कविता ऐकते. अशी माझी कविता ऐकताना ज्यांची मस्तकं वा रे वा अशी डोलत नाही, ती जिवंत मढी आहेत. काय मस्ती हो! पण अशाने देशाकरता त्याग केलाय. औरंगजेबाला तोंडावर जाऊन सांगितलं, जिजिया कर लावू नकोस. घाबरलाय औरंगजेब. वर्णन आहे इतिहासामध्ये. तुकाराम महाराज केव्हा तरी अभंगात येतं, खरा संत मी आहे, तोवरी तोवरी टिळाभूषण जोवरी या तुक्याचे दर्शन झाले नाही. मस्ती, पण ती मस्ती लोकांचं कल्याण करणारी असावी. शिवाजी महाराजांना मस्ती होती. महाराज म्हणाले, मला त्यावेळचं वाक्य आहे, बहिर्जी 49व्या वर्षी त्यांचे 360 किल्ले होते. बरं, 49व्या वर्षी महाराज म्हणाले, बहिर्जी खासा औरंगजेब जर महाराष्ट्रावर येऊन कोसळला तर माझे निष्ठावान मावळे, निष्ठावान किल्लेदार एक एक किल्ल्याकरता किमान 1-1 वर्ष लावतील. त्याला खुदाकडून 360 वर्षाचं आयुष्य मागून घ्यावं लागेल, तर महाराष्ट्र जिंकला जाईल. काय मस्ती होई! स्वतः करता नाही, लक्षात घ्या. यांची होती ती अमित शहाणे, आम्ही तर नव्हे, आम्हीच असं. आणि ते त्या लेंच राजाला भेटले. सांगितलं, तुझ्याकडे खूप ब्राह्मण येतात, मंत्र म्हणतात, असं आम्ही ऐकलं. तेव्हा जरा आहे का कोणी आमच्याशी वाद घालेल असा? तो त्याला आनंदच झाला. असं भांडण खूप तमोगुण आहे बरं का. हा भांडणं लावूनही द्यावे बरं का. स्वय युद्धाची पाहावे, मरावे की मरावे तो तमोगुण. असं भांडण ज्याला आवडतं शेजाऱ्याचं,
असा तो होता. लावून द्यायचा मुद्दाम भांडण. विप्र म्हणती रायासी कोणी नाही, आम्हा सरसी वाद करावया वेदासी, नवती या चारी राष्ट्रात असती तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी, आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी तुझ्यांचे. चाल. आता हे वाद काय असतो नेमका, तर कुठला मुद्दा कुणाला जास्त चांगला स्पष्ट करता येतो आणि दुसऱ्याचा कसा खोडता येतो, असा पूर्वपक्ष आणि सिद्धांत रूप हा वाद असतो. तुम्ही पूर्वपक्ष मांडायचा आणि मी सिद्धांत सांगायचा, मग मी पूर्वपक्ष मांडायचा आणि तुम्ही सिद्धांत, असे पूर्वी वाद चालायचे. इंग्रजांच्या काळात सुद्धा शनिवार वाड्यामध्ये ती वादाची परंपरा शिल्लक ठेवली होती. त्याशिवाय विद्वत्ता वाढत नाही. जुगलबंदी म्हणतो ना आपण त्याला. आपण कट्यार पाहिलाय ना, साधारण ते संगीतातलं आहे, हे वेदांमधलं. ज्ञानचर्चा. आत्मा कशाला म्हणतात, अतती इति आत्मा सर्वत्र असतो. त्याचं ज्ञान कशाने होतं यांनी त्याला विचारायचं. मग त्यांनी सांगायचं की तो अतिंद्रिय आहे, इंद्रियानी त्याचं ज्ञान होत नाही, स्वतःला स्वतः जय जय स्वसंवेद्या. मग त्याच्या आड कोण येतं असं यांनी विचारायचं. असं ते पूर्वपक्ष सिद्धांत चालायचे. आणि त्यात जो निरुत्तर होईल तो हारला आणि तो जिंकला, त्याला सोन्याचं कडं. मग यांनी लिहून द्यायचं मी हारलो यांच्या पुढे. अशी जयपत्राच्या पेट्या भरलेल्या अशा घेऊन आलेले ते. राजा म्हणे समजतासी, वा चांगलं आहे. म्हणून आपल्या गावातल्या विद्वान लोकांना बोलवलं आणि सांगितलं हे कोण आलेत बघा तिकडून फॉरेनमधनं म्हणजे इथनंच आले होते, म्हणजे आपल्या राज्यातले नाही आहे, तिकडून आलेत, यांच्याशी वाद करा. आता त्या दोघांबद्दल यांना माहिती होतं, राजाला जरी माहीत नाही तरी काय आहेत ते. यांच्याशी वाद करण्यात अर्थ नाही. ते म्हणाले ऐकोनी अज्ञानी जन म्हणू लागले त्या यवना, ऐसे योग्यता आहे कवना जे याते पराभवीचे. आबरू जायची हो. त्यापेक्षा आधीच जयपत्र लिहूनच आणले, म्हणले घ्या, वाद नको. त्यांचा मूडच गेला हो. बायको म्हणली नवऱ्याला तुम्ही सारखं असं सॉरी म्हणत जाऊ नका, वादातला मजाच जाते सगळी. सॉरी काय म्हणता तुम्ही. अंदाज आहे करतो मी, विनोद वापरला. नाराज झालेत. कसं आहे, ज्यांनी कुस्त्या केल्यात त्यांना कळेल, ते खुमखुमी असते, ती मस्ती असते, ती जिरवावीच लागते. 2 हिमोग्लोबिन आहे त्याला कळणार नाही. हिमोग्लोबिन 2 काय म्हणतात बुवा. गाण्यातली मस्ती असते, गाण्यातल्या लोकांना कळेल मी काय म्हणतो. अरे मी असा गाईन, असं करीन. त्या सगळ्यांनी जयपत्र लिहून दिली. राजाने यांचा सत्कार केला. या दोघांनी परवानगी विचारली. तुमच्या राज्यामध्ये मी जर फिरलो कुठं आणि लोकांची वाद घातला चालेल, तुम्ही परवानगी द्या. फिरू तुझ्या राष्ट्रात. म्हणलं फारच बरं झालं. आम्ही लोकांना त्यांचा धर्म सोडायचा प्रयत्न सोडा सांगायचा प्रयत्न करतोय, जमत नाही आहे. तेव्हा तुम्ही गेलात आणि वाद घातलात की बरंच झाला. मला डिवाइड अँड रूल. तुमच्यात मारामारी सुरू झाली, तुमच्यात वादावादी सुरू झाली. काय करायचं राम मंदिर, कशाला ते काशी कॉरिडॉर, काही गरज आहे का. मला एक जण म्हणत होता, म्हटलं आज काय केलं, तो म्हटलं फोडणीचा भात. मग आधी त्या बायकोला चांगला स्वयंपाक करायला लाव आणि मग तिकडं विचार कर. तू तिचा फोडणीचा भात खाऊन आला आणि त्यांच्याबद्दल मापा काढतोस. आपली योग्यता किती. आमचे गुरुजी थोडं कठोरपणात बोलायचे. उंटाची उंची किती असं म्हणायचे. क्षमा करा मला, पण खरोखर असं झालंय. आपलीच माणसं आपल्या विरुद्ध बोलतायत. तुम्ही आपला दोष सांगू नका असा मुद्दा नाही आहे, तुम्ही विरोधात उभे राहू नका हा मुद्दा आहे. आज जर आपण आपल्या धर्माचं रक्षण केलं नाही तर वाक्य लक्षात ठेवाल, अजून 4 पिढ्यांनंतर आपले मुलं बाळं इतर धर्मात गेली तर त्याचे अपराधी आपण असू. सावध व्हायलाच पाहिजे. कुठल्या पक्षाच्या बाजूने मी बोलत नाहीये, कुठल्याच्या विरुद्ध बोलत नाहीये, पण शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे हे तो श्रींची इच्छा. मग ते कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं का विरोध करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. रामाचं अस्तित्व नाकारणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं का राम मंदिर बांधणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं का बांधणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. तात्कालिक स्वरूपात आपला मतभेद असू शकतो, पण धर्मराज म्हणायचा वयम 5,000 आम्ही 105 आहोत. दुर्योधनासारख्याला तो जुळवून घेऊ शकतो, आपण यानं जुळवून घेऊ शकत नाही. जरा पेट्रोल वाढलं चाललंय, काय पेट्रोल प्यायचंय रोज, कमी प्रवास करायचा जरा.
क्षमा करा मला, जरा मी गुरुचरित्र सोडून बोललो, पण माझं हेही कर्तव्य आहे वक्ता या नात्याने की आपल्याला हे कळतंय, आपण 10 लोकांना सांगण्याकरता बोलतोय मी. बरं याप्रमाणे हे निघाले. समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंथा, भीमा तीर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम. आणि त्यांच्या कानावर आलं की ते अत्यंत विद्वान असा त्रिविक्रम भारती नावाचा संन्याशी राहतो. विद्वान आहे. हो, त्याची भेट घेतली त्यांनी. म्हणले तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही फार विद्वान आहात असं कळलं मला. केलाय थोडासा अभ्यास, आमच्याशी वाद घालता. लक्षात आलं त्यांच्या. पेशंट. आणि पेशंटचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण त्याचे पेशन्स कमी असतात. त्रिविक्रम भारतीने हात जोडले. इतका महान संन्यासी हो, 90चा, पण या मूर्ख लोकांसमोर हात जोडतो आणि सांगतो, जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र. तुमच्यासारखा मी जर तुमच्यासारखा वादपटू असतो, विद्वान असतो, तर लोकांनी तुमच्यासारखे मला पालखी नसती का करून दिली. असा संन्यासी असा जंगलात कशाला राहिलो असतो. येन बरू दिला. काही येत नाही मला, काही येत नाही. नाही म्हणले, जेवढं येतं तेवढं तर बोला ना. आपण टप्पे ठरवूया, नाही का. 14 वर्षाची, 14 ते 20 असं असतात ना टप्पे. तेवढ्यात तुम्ही काही, पण आम्हाला थोडं तरी असं म्हणतात ना, थोडं तरी आमचं समाधान करा, थोडा वेळ तरी आमच्याशी वाद करा, थोडा वेळ तरी आमच्याशी वाद करा. त्रिविक्रम भारतींच्या जवळ क्षमता नव्हती असा मुद्दा नाही आहे, पण त्यांनी विचार केला, यांच्याशी वाद करून मी माझं स्थान खाली का घेऊ. जीवनात जेवढा वाद असतो आपण अपरिपक्व मानलेलो आहोत. जास्त आवाज, जास्त वाद. नाणी आणि नोटा. आवाज कशाचा जास्त असतो. 2000ची नोट आणि 100 रुपयाची चिल्लर. आवाज कोण जास्त करतं. त्याला कळतच नाही माझी किंमत कमी आहे. म्हणून सगळे समर्थांनी तर ओवी लिहिली आहे. जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहू निवित्पन्न तो कोण आहे, जनी मना सर्व जाणीव सांडू निराहे. जय जय रघुवीर समर्थ. आणि आपल्यापैकी अनेकांना हे जाणवेल, काही वर्षापूर्वी आपल्याला थोडा वाद घालायला आवडायचा आणि आता नको वाटतो. वयामुळं नव्हे, सुनबाई फार खमकी आहे म्हणून नव्हे, आतली परिपक्वता वाढली म्हणून. बघा, काही वेळा असं फार इंटरप्रिटेशन द्यायलाच नको वाटतं. नको. अगदी पक्क समजा काहीतरी गुरुकृपा झाली, नको, ठीक आहे. आणि खूप वेळा जेव्हा बोलले, अनेक परी त्या ब्राह्मणाशी सांगे मुनी विनयेसी, न ऐकती तुझ्या महातापसी, मागती जयपत्र. जयपत्र द्या म्हणले. मग जयपत्र द्या. ते म्हणले, संन्यासाकडून जयपत्र काय घेताय तुम्ही. मग वाद घाला. व्हॉट टू डू. काय करणार. शेवटी त्रिविक्रम भारतीने विचार केला, 8:15 झालेत, आपण यांना घेऊन वाडीला, याला गाणगापूरला जाऊया. जयपत्र देतो म्हणाले, पण गुरुजींच्या समोर देतो. माझे गुरुजी आहेत इकडे, भीमा अमर्या संगमावर असतात, तर तिथे चालेल म्हणले, त्यांच्याशी आम्ही वाद घालू. आणि असं करत त्यांना घेऊन विप्र मदांधे व्यापिले, अनेक ब्राह्मण धिक्कारिले. याते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रमणे ब्राह्मणासी, चला गाणगापुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे. चला बरं, तेथे असं ते आमुचे गुरु तया पुढे देईन पत्रू, अथवा तुमचे मनीचा भारू करू शमन म्हणते देखा. ऐशी नुगुती करुनी निघाला त्रिविक्रमोनी, सवे येती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया. मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा ते चालवूनी, आपण बैसले सुखासनी म्हणून अल्पायुषी जाहले. देवी भागवतात कथा येते, नहुष नावाच्या राजाने
अगस्ती इत्यादी ब्राह्मणांचे हाल केले आणि त्यानंतर अगस्तींनी त्याला शाप दिलाय की तू सर्प भव, आणि तो महाभारत कालामध्ये उद्धारलाय. सगळ्यात वाईट जर काय असेल तर सज्जनांना कष्टवणे. पण सज्जन कधीच म्हणत नाही मला तुम्ही कष्टवलं. आपण काळजी घ्यायची असते. ते चालत चाललेत ना, मग आपणही चालत जावं की नाही. हे आंदोलिकेत बसले आणि ते विचार आलो हा तुम्ही पुढं व्हा. आणि आले. पातले तया गाणगापुर जे का स्थानी श्री गुरुवर रम्य स्थान भीमातीर वास नरसिंह सरस्वती नमन करुणी श्री गुरुसी विनवी मुनिवृत्तीसी भक्तीसी कृपामूर्ती व्योमकेशी भक्तवत्सला परमपुरुषा सद्गतीत कंठ जाहला. श्री गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवलं त्या त्रिविक्रम भारतीनी. सद्गतीत कंठ जाहला, रोमांच उठेला, नेत्री बाष्प आनंद जळा, माथा ठेविला चरणावरी. नमन करिता मुरीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे, आनंदोनी करुणा वक्त्रे पुसता झाला वृत्तांत कशा करता आलात. माझ्या आधी यांचा संन्यास आहे. दत्तप्रभू कुठला ज्याला म्हणतात प्रोटोकॉल चुकू देत नाहीत, पटकन उठवलं. अरे 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 नमस्कार नका करू. कशाला आलात, काय येणं केलं. अकारण ही मंडळी अकारण आलो तो सहज, काही नाही आठवण आली म्हणून सहज केला फोन, असं नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांचं लॉजिक असतं, काहीतरी तर्क असतो. कशा करता आला. श्री गुरुवचन ऐकून सांगत असे त्रिविक्रम मुनी, मदोन्मत्त विप्रदोनी आले असं ती चर्चेसी. आणि त्यांच्याकडे बोट दाखवलं. तोपर्यंत त्यांच्या राहुट्या तंबू उभारणं चाललेलं आहे. त्यांचे सेवक त्यांचे शिष्य आले. त्रिविक्रमाने विचारलं, हेच का ते तुमचे गुरु. हे कारण गुरुतलं शिष्यात येतं. मालकाचं पीए मध्ये येतं की नाही. आमचे आदरणीय गडकरी साहेब परवा म्हणले, आमचे पीए लोक म्हणजे म्हणले चहापेक्षा किटली गरम. हेच का तुमचे गुरुजी. कोणाशी कसं बोलावं, काय वागावं माहिती नाहीये. तोपर्यंत आलेच ते लोक. श्री गुरु म्हणती विप्रासी आला तुम्ही कवण कार्यासी. कशा करता आलाय ते म्हणले सांगू. ठेवा अमुचा जिंकून घ्यावा, ठेवा अमुचा जिंकून घ्यावा, वाद आम्हासी भावा, भावा वाद आम्हासी भावा, भावा वाद आम्हासी भावा. जयपत्रे ही पहा आणिली, पेट्या भरल्या त्यासी दाविली. या जयपत्रा वाद करावा, या जयपत्रा वाद करावा, वाद आम्हासी भावा, भावा वाद आम्हासी भावा. जरी हारलो मशाल विझवू. दिवसा सुद्धा मशाली पेटलेल्या. अत्तराच्या मशाली, तेलाच्या नव्हे, चिंध्या लावलेल्या नव्हे. अरे भरजरी अशी लुगडी, त्याला वस्त्र नेसवलेली, त्यात अत्तर घातलेली, अशा मशाली. काय श्रीमंती. जरी हारलो मशाल विझवू, जीभ कापुनी मस्तक नमवू, जीभ कापुनी मस्तक नमवू. नोळखिती त्या सद्गुरुदेवा, नोळखिती त्या सद्गुरुदेवा, वाद आम्हासी भावा, भावा वाद आम्हासी भावा, भावा. फक्त प्रसन्न हसले. मधुवंती प्रसन्न हसले. ते म्हणाले, वादा करता दोघं लागतात ना.
नाही का, वादा करता दोघं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, त्यानं कुणाकुणाशी वाद करावा. त्यांच्या डोक्यावरनं गेलो हे. ते म्हणले काय बोलताय तुम्ही बाकीचं, ही बघा जयपत्र, अमक्या अमक्याने ऋग्वेदात वाद केला होता, त्याला अमक्या चरणातल्या या दुसऱ्या मंडलातल्या 5व्या मंत्रामध्ये आम्ही हरवलं. नाही, असा वाद करायचा असतो माहिती का तुम्हाला? कधी वाद का लहानपणापासून घेतला संन्यास, काही येत नाही म्हणून? श्री गुरूंनी पाहिलं आणि विचार केला, ज्ञानी व्यक्ती स्वतः समजूतदार असते, त्यामुळे तिचं कल्याण होतच. अज्ञानी व्यक्ती जी असते ना, तिला ज्ञान देऊन त्याचं कल्याण करता येऊ शकतं, पण अहंकारी व्यक्तीचं कल्याण ब्रह्मदेव सुद्धा करू शकत नाही, कारण त्यांनी ठरवलेलं असतं. समर्थांनी दासबोध नावाचा जो ग्रंथ लिहिला 200 समासांचा, 20 दशकांचा, त्यातला पहिला दशक आहे ना, तो फक्त नमस्काराकरता वापरला. दुसरा दशक सुरू केल्याबरोबर पहिला समास आहे मूर्ख लक्षण आणि 10वा समास आहे पडत मूर्ख लक्षण. समर्थ म्हणाले, एक वेळ मूर्ख शहाणा होऊ शकतो, पण पडत मूर्ख कधी शहाणा होऊ शकत नाही. एज्युकेटेड फूल सॉक्रेटिस म्हणायचा. जो झोपलाय त्याला जागा करणं सोपं आहे हो, पण जो जागा आहे आणि झोपेचं सोंग केलंय. श्री गुरु पुन्हा पुन्हा सांगतात, अरे अवघड आहे, कुणी कुणाशी वाद करावा. मध्यम. आणि यानंतर चरणव्यूह नावाचा जो ग्रंथ आपण पाहिला असेल, या ग्रंथातले डिटेल्स या 26व्या अध्यायात वेदाचं सविस्तर कथन श्री गुरूंनी केलंय. हे वेद कसे निर्माण झाले बाळांनो? एका वेदाला एक आयुष्य पुरत नाही. शेवटी व्यासाने त्याचं वर्गीकरण केलं. ऋग वेगळा केला, यजु वेगळा केला, साम आणि अथर्वण. आणि आपल्या 4 शिष्यांना, पैल नावाचा जो शिष्य आहे ना, त्याला सांगितलं तू ऋग्वेदाचं रक्षण कर. एकाच माणसाला एवढा हॉल झाडायला सांगितलं, तो कंबरनं मोडून जाईल की नाही? मग 4घांना सांगितलं तर, तू एवढा कोपरा, तू एवढा कोपरा, सोपं जाईल की नाही? तसं इतकं मोठं आहे रे ते. या ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. यानंतर वैशंपायनांना यजुर्वेद दिला, यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे. जैमिनींना सामवेद दिला, त्याचा उपवेद आहे गांधर्ववेद. आणि अथर्वणवेद सुमंतू नावाच्या आपल्या शिष्या दिला, त्याचा उपवेद आहे स्थापत्यवेद, इंजिनिअरिंग. सविस्तर सांगतायत. अरे प्रत्येक वेदाचे महामंत्र आहेत, महावाक्य आहेत, वेदाची 6 अंग आहेत. यातलं कुठलं कुणाला काय कळणार आहे? आता यांनी काय बोललं, ते आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला माहिती आहे. नवीन लग्न झालेल्या एका मुलीला कळलं, माझ्या नवऱ्याला भाजणीचं थालपीठ खूप आवडतं. ती सर्च करणार होती, तेवढ्यात संपूर्ण गावातलंच नेट गेलं गुगलवर, भाजणीचे थालपीठ. ते शेजारी एक आजी राहतात कळलं म्हणून तो तिकडे विचारायला गेली. तिनं ठरवलं आज नवरा नोकरीहून आला की त्याला सरप्राईज द्यायचं, भाजणीचं थालपीठ म्हणून विचारायला गेली. पहिलंच वाक्य म्हणली, तसं मला माहिती आहे, पण माझ्या पतीला भाजणीचं थालपीठ आवडतं, सांगता का? आता ते साध्या भोळ्या त्या म्हणल्या, काही नाही, भाजणी वगैरे आहे का? हो म्हणले, कालच आणली आहे भाजणी. मग त्यामध्ये कोथिंबीर घालावी, चालत असेल तर तो चातुर्मास संपल्यानंतर घालतात, तो घालावा. आता हिनं काय बोललं की ती म्हणते मला माहिती आहे, ती काय बोललं की मला माहिती आहे, ते अजून काय बोललं की मला माहिती आहे. छानपैकी तेल लावून घ्यावं तव्याला, ते माहिती आहे. तिनं सांगितलं तव्याच्या बुडाला व्यवस्थित थापावं, खालून का वरून सांगितलं नाही. नवऱ्याचं काय झालं असेल विचार करा. त्यांनी काही सांगितलं, ते आम्हाला माहिती आहे, ते आम्हाला माहिती आहे, या मंत्राने सुरुवात हे मला माहिती आहे, हे आम्हाला माहिती आहे. अरे पण अवघड आहे हे. किती सांगतोय तुम्हाला मी, देवाधीनम जगत सर्वम. मी तुम्हाला नमस्कार करतो का? दैवात, सगळं जग दैवाच्या अधीन आहेत. मंत्राधीनम तू दैवतम, ते मंत्र हा ब्राह्मणाधीनम, म्हणून ब्राह्मण मम दैवतम, माझंच तुम्हाला वंदन सुद्धा. तरी सुद्धा ते वाद घालतातच.
आणि स्वामींच्या लक्षात आलं की ब्रह्मदेव जरी आता इथं आला ना, इतका अहंकार वाढवून ठेवलाय, आणि अहंकाराचा धोका सामान्याला जराही नाही आहे. ज्ञानोबा म्हणाले, नवल अहंकाराची गोठी म्हणजे गोष्टी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. सगळे शिष्य बसलेत, त्रिविक्रम भारत एका बाजूला, ते सगळे छानपैकी त्यांना दर्भासनं दिली आहेत, त्यांचे शिष्य मागं ते अत्तर घालत घालत ते समया जाळतायत मागं. हे सगळं चालू आहे. इतक्यात कोणीतरी एक मोळी विक्या डोक्यावर मोळी घेऊन चालला होता. म्हणून आपल्या एका शिष्याला सांगितलं, अरे त्यांना जरा बोलव रे, तो कोण चाललाय. तो मोळी विक्या पुढे आला आणि त्यानं मोळी टाकली, असा डांबरासारखा काळा, कमरेत वाकलेला, डोक्याला मुंडाचा बांधलेला, एवढाचा पंचा, अंत्याच्या जातीने. कोण आहेस रे? स्वामीजी ओळखलं नाही, तुमच्या मठात मोळी टाकायला निघाल नव्हता. आपला दंड दिला एका शिष्याकडं आणि सांगितलं, तो उभा आहे ना तिथे अशी रेषा ओढ, माती आहे ती, अशी रेषा ओढ. त्यानं रेषा ओढली, 27वा अध्याय सांगतो. आणि रेषा ओढल्यानंतर त्याला सांगितलं, श्री गुरुस्मरण करून ये इकडे. त्यानं त्यांनाच नमस्कार केला आणि तो आला. आजी जो सांगत होता मी मातंग आहे, तो एकदम सांगायला लागला, महाराज मी भिल्ला आहे. थोडा चेहरा जरा चकचकीत झाला त्याचा. माझं नाव बनराखा. अजून एक रेषा ओढ. आता म्हणाला मी गाई राखणारा आहे. आता म्हणला मी नदीवरती नौका चालवणारा आहे. आता गोरा गोरा होत चालला. सप्तरेषा लंघुनी ज्ञानी केले, सप्तरेषा लंघुनी ज्ञानी केले, सप्तरेषा लंघुनी ज्ञानी केले. विप्र पाहती तो लोक चकित झाले. तेथ श्री गुरुच्या मठी मोळीवाला, तेथ श्री गुरुच्या मठी मोळीवाला. संत संगाने जन्म सफल झाला, संत संगाने जन्म सफल झाला. एक एक रेषा ओलांडल्याबरोबर एक एक जन्मांतर झालं त्याचं. पाठीमागच्या जन्मात नेला. 5वी रेषा ओलांडली. तो म्हणला मी वैश्य वर्णातला अत्यंत श्रीमंत असा सोमदत्त वैश्य. 6वी तो म्हणला मी क्षत्रिय आहे, माझं नाव गोदावरी. 7वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणला महाराज माझ्यासारखा या जगामध्ये वादपटू नाहीये. एकदम गोरा पण. 5वींच्या सगळं बदललं आपोआप. ड्रेपरी चेंज, जणू विंगेतनं जाऊन यावासा. आता हे ब्राह्मण त्याच्यासमोर गाड्यासारखे दिसायला लागले. वादपटू आहे म्हणले मी. बर, वाद घालू शकतोस? नाही, त्याच्या मी जगूच शकत नाही म्हणलं. नुसता वाद घालतो नव्हे. बर, ह्या दोघांचं समाधान करशील? समाधान नव्हे, त्यांना पळता भुई थोडी करीन. आणि फटकळ मारून बसला किंवा तेही बसले. त्यांना वाटलं काय काय चमत्कार, गोड बंगाल काय कोण असतो. त्यांनी चांगली अशी ओंजळीत वाळू घेतली आणि सांगितलं, सांगा पहिला प्रश्न. पूर्वपक्ष माझा आणि सिद्धांतही माझाच. एक्सपिरियन्स आणि याच्यात फरक हा असतो.
माझ्या हातामध्ये वाळू किती आहे सांगा. तू असं कसं सांगतो? मग कसले शास्त्री तुम्ही? माझ्या हातामध्ये वाळूचे कण किती आहेत सांगा, पटकन सांगा. ते म्हटले बा हे नाही शिकवलं आम्हाला गुरुजींनी. मग शिकवलं काय? आले तिकडून तोंड घेऊन. ते म्हटले तुम्ही सांगा. अरे अगदी साधं उत्तर आहे, ओंजळभर. चाल. आणि एका पाठोपाठ एक एक मुद्दे यांना सांगायला सुरुवात केली, जे त्यांनी जन्मोजन्मी कधी ऐकलेच नव्हते, जन्मात कधी ऐकलेच नव्हते. कारण तो 10-20 पिढ्यांच्या पूर्वीचा वादपटू होता. आणि आता थरथर कापायला लागले. विप्र थरथरा कापती, श्री गुरुचरणी लोळती, म्हणते आपणा काय गती जगज्योती स्वामिया. सगळ्या अर्थानं त्यांचं समाधान करण्याकरता ते आले नव्हते, ते निरुत्तर होऊन घ्यायला आले होते. असं असतं की प्रश्न 2 प्रकारे विचारले जातात, एक समाधान होण्याकरता आणि एक निरुत्तर करण्याकरता. त्यांनाच निरुत्तर होण्याची वेळ जेव्हा आली त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं हे काम काही वेगळं आहे. महाराज, अशी जर तुमची क्षमता असेल, एका अंत्यजाचा वादपटू ब्राह्मण करून 1-2 मिनिटामध्ये जर आम्हाला तुम्ही एवढा वाद घालू शकत असाल तर आम्हाला आता शाप देणार नाही ना तुम्ही? ते म्हटले शाप द्यायची गरज नाही, तुमच्या कर्मानेच तुमचं काय व्हायचं ते होणार आहे. आता हा माझ्याकरता मी देत नाही, पण माझ्या शिष्याला त्रिविक्रम भारतीला तुम्ही त्रास दिलाय, त्याला जयपत्र दे म्हणून नागं लागलात. एक सांगतो, गाव सोडल्याबरोबर तुमचा देह पडेल आणि तुम्ही हजारो वर्षाचे ब्रह्मपिशाच्य व्हाल. श्री गुरु त्यासी निरूपिती तुम्ही क्षोभविला भारती त्रिविक्रम महामुनी. आणिक केले महादोष, निंदा केली ब्राह्मण. असं किती लोकांना दुःख दिलंय. पावाला जन्म ब्रह्मराक्षस आपुली जोडी भोगावी. चरणावर कोसळले. महाराज, यातनं बाहेर यायला काही उपाय नाही का? ते म्हणले प्रामाणिक जर उपरती झाली असेल तर उपाय आहे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हे सा. प्रामाणिक जर पश्चाताप झाला, विनोबा सांगायचे, जो पूर्वताप सहन करत नाही त्याला पश्चाताप करावा लागतो. समर्थांची ओवी आहे, उपरती आणि अनुताप तेथे कैचे पूर्वपाप. मागे केले तितुके जल्प. मागं केलं ते सगळंच सगळं जळून जातं. एक काम करा, तुम्हाला अनुतप्त झालाय, आत्ता तुम्ही माझी क्षमा मागताय, माझी याचा अर्थ संस्कृतीची क्षमा मागताय. श्रीगुरूंची म्हणजे प्रत्यक्ष आपण त्या सिस्टीमची क्षमा मागत असतो. एक होईल शांतिरूप असायला जाणं. ब्रह्मपिशाच्य झालाल तरी तुम्ही तिथून पुढं काही वाईट करणार नाही, कारण आता कळलंय, जेलमध्ये दंगा करणार नाही. आणि काय कराल, शुक्लवेद जो आहे, शुक्ल यजुर्वेद जो आहे, त्याचा अर्धा मंत्र, पिशाच्य सुद्धा अर्धा मंत्र म्हणतात बरं का. एखाद वेळेस एखादं पिशाच्य माणसाचं रूप घेऊन आपल्याला मंत्र म्हणलं, आपल्याला वाटतं हा माणूसच आहे, तो पूर्ण मंत्र म्हणत नाही. पिशाच्यांची अनेक लक्षणं आहेत, तो पूर्ण मंत्र म्हणू शकत नाही, कधी लक्षात ठेवा. म्हणून एखादा माणूस जर अर्धा मंत्र म्हणत असेल तर तो पिशाच्यासारखा गणलेला आहे. भीमरूपी म्हणजे हनुमानावरती मधलं गेलं कुठं, खाऊन टाकलं. म्हणून नीट म्हणायला पाहिजे. मंत्र म्हणताना नीट का म्हणायचं, नाही तर पिशाच्य होत आपण, फल नाही ना मिळत. पूर्ण मंत्र नाही म्हणता येत. शुक्ल नारायण प्रथम वाक्य म्हणत असा एक दिवस असं होईल की उरलेला मंत्र ऐकवणारा एक सच्छुद्ध सात्विक ब्राह्मण तुम्ही ज्या वटवृक्षावर राहता, ज्या अश्वत्थावर राहता, तिथून जाईल आणि ते मंत्र ऐकल्यावर तो तुमचा मंत्र पूर्ण केल्या क्षणाला तुम्हाला मनुष्याचा जन्म पुन्हा येईल. पुन्हा असे चुकू नका, सद्गती मिळेल. जा, तुमचे पाप शुद्ध होतात, विजय येईल पर्याटता. पुढील वाक्य तुम्हा सांगता उद्धारगती होईल. निघाले आता जावे गंगेसी, स्थान बरवे बसावयासी, म्हणून निरोपिती तयासी तया विप्रासी. एक ठिकाण सांगितलं कुठे बसा. निघता ग्रामा बाहेरी, हृदय शूल अपरंपारी, एकदम हार्ट अटॅक. जाता क्षणी नदी तिरी विप्र पंचत्व पावले. श्री गुरुवचन जेणे परी अन्यथा नवे निर्धारी झाले राक्षस द्विजवरी. 12 वर्षानंतर
12 वर्षे गती पाविले, पतित झाला महाज्ञानी. आता याचं काय झालं? तोपर्यंत घरी निरोप गेला झोपडीत. अहो तुमचे मिस्टर केबीसीत गेले होते. ते मुलं वाळाले. ते म्हणलं तू कोण आहे तुम्ही? हे मला शिवलं का? आता आली पंचायत. सगळ्यांनी विचारलं महाराज काय करायचं? म्हणले एक दिवस राहू द्या त्याला असाच. ते म्हणले किती वाजेपर्यंत? उद्या संध्याकाळी 4:30 पर्यंत. नंतर काय? ते नंतरच सांगतो म्हणाले. अखंड मंडलाकारम अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सर्वाबाधा प्रशमनं सर्वाबाधा प्रशमनं धर्मार्थ काम मोक्षदं धर्मार्थ काम मोक्षदं यं यं चिन्तयते कामं यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितं. तं तं प्राप्नोति निश्चितं. सगळ्यांनी म्हणूया. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्वारिष्ट नेऊ निलया संमोह जो वाढला अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. तू आप माता जनिता सर्वथा तू हित करता. तू आप स्वजन भ्राता सर्वथा तुझी त्राता. भय करता तू भय हरता दंड हरता तू परिपाता. तुझ वाद न तुझी वार्ता तू आता आश्रय दत्ता मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा धरिसी यथा तरी आम्ही गाऊन गाथा तव चरणी नमवू माता. तू तथापि दंडीसी देवा कोणाचा मग करू धावा. सोडविता दुसरा देवा कोण दत्ता आम्हा त्राता. मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरु दत्ता मम मम चित्ता शमवी आता. तू नटसा होनी कोपी दंडिताही आम्ही पापी. पुनरपि चुकत तथापि आम्हावरी न च संतापि. गच्छत स्खलनं क्वापि असे मानुनी न च हो कोपी. निज कृपालेशाओपी आम्हावरी तू भगवंता मम चित्ता शमवी आता. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवी आता. तव पदरी असता ताता आडमार्गी पाऊल पडता. सांभाळुनी मार्गा वरता आणि तान दुजा त्राता. निज विरुदा आणुनी चित्ता तू पतित
पावन दत्ता, वळे आता आम्हावरता, करुणा घन तू गुरुनाथा, मम चित्ता शमवी आता, शांत हो श्री गुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता, सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार, तव पदी अर्पू असार, संसार अहित आभार, परिहरिसी करुणा सिंधो, तू दीनानाथ सुबंधो, आम्हा अघक्लेशन बाधो, वासुदेव प्रार्थित दत्ता, मम चित्ता शमवी आता, शांत हो श्री गुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व, काम क्रोधादिक विपुवर्ग व्यापुनि सगर्व, योग याग तपदान नेणती असताही अपूर्व, सुलभपणे निज भजनी त्यासी उद्धरी जो शर्व, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, अत्रि मुनींच्या सजनी नीती देवमुखे येती, भिक्षुक होऊनि अनुसूये प्रतिबोलती त्रयमूर्ती, नग्न होऊनि आम्हा प्रतिद्या अन्न असे वदती, परिसुनी होऊनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, दुर्वासाभिध मौनी झाला शंभू प्रमथेंद्र, ब्रह्मदेव तो झाला चंद्र, जाहला उमेंद्र, दत्तात्रेय जो वीत निद्र, तो तारक योगींद्र, वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्या चंद्र, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा, करितो प्रेमे तुझ निरांजन, स्थिरावूनि मन, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, श्री नरसिंह भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की, श्री सिद्ध महाराज की जय, श्री नामधारक महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, सर्व संतन की जय, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ, शिरीष श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त महात्म्य नावाची पोथी लिहिली आहे.
सिद्धये कुटुंबांच्या तर्फे तुम्हाला सप्रेम भेट. जमेल तेव्हा वाचा, असं काही नाही. श्रीराम.